असदादी तिन्ही इये लोटिता झाली त्राय सत्तादिला पदा अर्थ याप्रमाणे सच्चिदानंद पदे सज्ज दुःख या प्रतियोगीची व्यावृत्ती करणारे असल्यामुळेच सच्चिदानंद यांना महत्व प्राप्त झाले आहे. विवरण याप्रमाणे सच्चिदानंद या पदाचे प्रतियोगी असज्ज दुःख हे तिन्ही आहेत. असत जड दुःखच म्हणा, असत जड दुःख म्हणा, असत जड दुःख म्हणा. काय आहे, शब्द जरी इकडे तिकडे झाले तरी आपल्याला त्याचा नेमका अर्थ काय आहे हे कळवून तशी बसवायला हे करायची, शिकायची. असत जड दुःख, सच्चिदानंद ही पद जे आहेत, असत जड दुःख काय आहे, तुम्हाला हा हे विश्व जे दिसणार आहे समोर आपल्या, त्याच्यात आपण व्यवहार करतो, हे संपूर्ण विश्व आपल्याला दिसतंय ते सगळं प्रातिभाषिक सत्तेतलं आहे. हे काल्पनिक आहे, काल्पनिक आहे, याला स्वतंत्र सत्ता नाही. हे असत जड दुःख हे ह्याचं स्वरूप आहे. असत म्हणजे त्यांनी कालात ह्याचा अभावच आहे, तरी पण प्रतीतीला येतं म्हणून त्याला स्वतःहून विलक्षण असं मांडलेलं आहे. कारण का असताची प्रतीती येत नाही वंद्यापुत्र, हे प्रतीतीला येते नाही. इथंच घोटाळा झालाय. आम्ही का मानायला लागलोय? वंद्यापुत्र कोण मानत नाही, त्याला नाम मात्र सत्ता आहे, केवळ सांगितलेलं आहे तेव्हा. पण हे दिसतंय ना, आणि दिसतंय एवढ्यावर थांबलो नाही महाराज, आपण त्याला सत मानायला लागलोय. सतला विसरलो नाही, याला सत मानायला लागलोय, तेवढ्यावर थांबलो नाही महाराज. आपण त्याला सत्य मानलं, त्याच्यात काहीतरी सुखाची कल्पना केली आणि त्याच्या पाठीमागं सुख मिळवायसाठी लागलोय. इथं जीवाचा खरा घोटाळा झालाय. बरोबर आहे. जगताला आपण सत्यत्व दिले, मग आता ते जग का भासायला लागलंय हे कळणं गरजेचं आहे. का भासायला लागले सांगा. झाला याच्या पाठीमागं थोडासा विषय. का भासतंय? जगताचं अधिष्ठान सत्य आहे ना. हा, भासतंय का मी विचारलं. ते सत्य वाटते अधिष्ठानामुळं, हे इथं बरोबर आहे, पण ते भासतंय का? त्याची यथार्थ अधिष्ठानाची यथार्थ हे नाही, ओळख नाही. बरोबर. जसं आहे तसं अधिष्ठान कळालं नाही. जगात सत्य आहे, कोणत्या नाही कोणत्या तरी रूपाने ते भासतंय. शाबास शाबास, जरासा जवळ आलाय. कारण का वस्तू अशी ती स्वयंप्रकाश असल्यामुळं जशी आहे तशी नाही जरी कळली तरी कोण्या नाही कोण्या तरी स्वरूपाने ती भासती महाराज. पण विपरीत रूपाने भासते ती, म्हणून तिचा त्याग आहे. आणि ते त्या स्वरूपाच्या सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे भ्रमाला कारण मानायचं कायम. आणि त्याच्या अज्ञानामुळे भासतंय, हे न कळल्यामुळे ते सत्य वाटतंय. अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे भासतंय, हे न कळल्यामुळे ते काय होतंय, सत्य वाटतं. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला, हे न कळल्यामुळे सर्प सत्य वाटला. नुसता सर्पाचं तुम्हाला भीती नाही, सर्प सत्य वाटला म्हणून तिचं भीती आहे. तसं नुसतं जग तुम्हाला सुखदुःखाला कारणीभूत नाही, ते सत्य समजलं सा तुम्ही. पदार्थ हे सत्य आहे त्याच आपल्याला, आणि त्याच्या सुखाची कल्पना केली. आता ते जग सत्य नाही, जगात सत्य आहे तो परमात्मा आहे. म्हणून हे असत आहे. कारण का आज जरी तुम्हाला दिसत असलं तरी सत कशाला म्हणायचं? तिन्ही कालात याचा अभाव होत नाही, अबाधित आहे, त्रिकालाबाधित. पहिलं होतं, आता आहे, पुढं असणार आहे. तसं जग नाही. जग आता त्याला प्रतिती कालापुरती सत्ता आहे, म्हणून त्याला स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय म्हटलं. म्हणजे मिथ्या आहे, ते नसून भासतंय, म्हणून हे सत नाही. मग असताची व्यावृत्ती करण्यासाठी त्याला सत म्हटले. कुणाला? परमात्म्याला. परमात्म्याला नाव नाही, रूप नाही, गाव नाही, ठाव नाही. सत सामान्य हे त्याचं स्वरूप आहे, काही त्याच्याबद्दल बोलता येत नाही. सच्चिदानंद पद देखील तिथे लावता येत लागत नाहीत. कारण का तो नाम रूपा कुठल्या तरी रूप असलं तर त्याला नाव देता येतं. कुठलं तरी रूप असलं तर त्याला नाव देता येतं. रूप म्हटलं की तो अनात्म पदार्थ आला. रूप म्हटलं की त्याचा जन्म हा
आला, त्याची उत्पत्ती झाली, आणि उत्पत्ती ज्याची आहे त्याचा नाश होतो, म्हणून तो उत्पत्ती नाशवान होईल महाराज. म्हणून त्याला रूप नाही, नाव नाही, गाव नाही, ठाव नाही, असा तो आहे. कारण का कुठंतरी रूप मानलं तर त्याची उत्पत्ती मानावं, कुठल्या तरी गावात मानावा तर तो परिचिन्न होईल, काहीतरी त्याला हे म्हणावं तर वस्तू होईल महाराज. असे अनेक त्याच्यावर अपवाद येतात महाराज. म्हणून त्याला नाम रूप नाही, तरी पण नावं का दिली त्याला महाराज? नसलेली नावं का दिली? उपजल्या बाळकाशी नाव नाही तैपाशी, ठेवली नावाशी कुठंतरी त्याची ओळख व्हावी. मग तशी ओळख होत नाही, म्हणून हे दिसणारं याचा बाद झाला किंवा इथं निराश झाला की राहतं ते राहतं. म्हणून असं त्याची व्यावृत्तीसाठी सत म्हणवली श्रुती. हे असत आहे. ते तरी का सांगायचं महाराज? तर अनादी कालापासून ह्याच्यात जीव अडकलाय. जीवाला तरी महाराज सुख पाहिजे आणि दुःख नको आहे, हा सगळ्यांचा विषय आहे, लक्षात ठेवा तुम्ही. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवाचा विषय जो आहे, प्रत्येक जीवाला दुःख नको आणि सुख पाहिजे, आणि याच्यासाठीच रात्रंदिवस आपण धडपडतोय महाराज. पण सुखाचं स्थान विसरलोय आणि असताच्या दुःखाच्या पाठीमागत सुखाची कल्पना करून लागलोय, आणि त्याच्यात महाराज आपलं आयुष्य तरी फुकट जातं, बंद वाढतो, आणि केलेला प्रयत्न सगळा काय होतो? फुकट जातो, आणि फजिती होती जीवाची. जन्म मरण सुटत नाही महाराज. म्हणून त्यातनं निघण्यासाठी याची व्यावृत्ती म्हणजे याचा त्याग व्हावा म्हणून असं त्याच्या ठिकाणी, या जगताच्या ठिकाणी जीव अडकलाय, गुंतलाय महाराज. आणि त्याची ओळख करून देण्यासाठी, या असं त्याची व्यावृत्ती करण्यासाठी सत म्हणवले श्रुती महाराज. हे सगळे पदार्थ जड आहेत महाराज. घटपट हे सगळे पदार्थ जे आहेत ना, चिदाभासा पत्र सगळे जड आहेत. आलं लक्षात? अंतःकरण तरी जड आहेच महाराज, पण चिदाभास देखील काय गुरुजी काय बरोबर आहे ना? काय साक्षी तेवढा चिदाभास जडच आहे, प्रतिबिंब आहे ते जड आहे. जडाच्या जातीचं म्हणा जड. चिदाभास जड म्हणला कारण त्याला स्वतंत्र सत्ता नाही रे बाबा. मग आता काय, चिचा आभास आहे तो. चिदाभास म्हणजे आरशात पडलेलं प्रतिबिंब. प्रतिबिंब काय सत्य आहे काय? नाही. पण चिदाभासाच्या सत्तेवरती व्यवहार होतो ना? नाही, साक्षीच्या सत्तेवर व्यवहार होतो. पण तो साक्षीचा चिदाभास, साक्षी चेतन आहे. होय की, त्याचा सगळी चिदाभास सत्ता साक्षीचीच आहे. फक्त तादात्म्य तिथं धरलंय म्हणून ते हलतंय महाराज. त्या उपाधी संबंधाने महाराज. प्रतिबिंब कुठं महाराज सत्य आहे? आणि ते जर सत्य असतं तर मग इथं बी हालायला पाहिजे होतं, इथं त्याचा धक्का बसला असता ना. त्याचे मिथ्यात्व सिद्ध झालं नसतं ते सत्य असतं तर. बरं, त्याच्या आधारे सगळं होतं महाराज. हालतं ते इथंच अंतःकरण चालतं ना, मग त्याच्या पाठीमागे आधार कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. हे पुढचं पडलेलं हे आहे, प्रतिबिंब आहे, ते बिंब नाही. ते पुढं येईल कुठंतरी बघूया. पण चिदाभास देखील जडच आहे, म्हणून जडाची व्यावृत्ती आहे. आणि बाकी हे सगळं दुःखरूप आहे. जरी आज वाटत असलं महाराज तर त्यात सुख नाही. कुठलाही पदार्थ घ्या महाराज, एक परमात्मा सोडला का नाही तर सगळं हे दुःखमय आहे महाराज. सुखाची कल्पना आपण ती केली, तीच भ्रमिष्ट झाली आपली महाराज. आणि या भ्रमातनं काढण्यासाठी हे सगळं आहे. हे काय तुम्हाला काहीतरी मिळवून देण्यासाठी नाही, काय मिळत नाही हे सांगण्यासाठी आहे. आम्ही काहीतरी मिळवायच्या पाठीमागे लागलोय. कारण काय, मिळवायला तुमची वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज, आणि ती वस्तू सोडून दुसरं काही नाहीच महाराज. सती तीच वस्तू आहे, चित म्हणजे ज्ञानी स्वरूप तेच आहे, आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे महाराज. आणि ते सोडून दुसरं काय नाहीच ना. पण त्यालाच नेमका विसरलोय आणि या आभासाच्या पाठीमागे लागलोय.
आणि फजितीला पावले हो, दुसरं काय नाही महाराज. आपल्याला अजून फजिती रूपानंच कळलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याची गुढी वाटायलेली. का महाराज? तर महाराज त्या अश्वत्थामाला जोपर्यंत दया सदा सुखाची खराटी म्हटले नाही, इथे काय आली आहे होई बघा, तयाचे विषय हे घुमते. आपल्याला खऱ्या सुखाची अजून कल्पनाच गुरुजी आलेली नाही, आणि म्हणून आपण या विषयाच्या पाठीमागे लागलोय. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा, गरीब होते हो, त्यांच्या घरात गाय कुठली आली. आणि मग लोक बाकीची पोरं दूध पितात म्हणून त्यांची आई बी त्याला पिठाचं पाणी घालून दूध बनवून सुरुवातपासून देत होती. ते पित होतं हो, दूधच माहिती नाही त्याच्यामुळं प्यायचं आणि उड्या मारायचं आपलं. मग एक दिवस द्रोणाचार्यांच्या संकट अश्वत्थामा पांडवांच्या दुर्योधनाच्या घराला गेला. दुर्योधन म्हणलं, आता ये अश्वत्थामा जरा दूध पिऊया ये म्हणले. तर आमची आई देते की म्हणले. आता तुझ्या घरात दूध कुठलं म्हणले. नाही आई देते. ठीक आहे म्हणले, ये की बाळ पिऊया म्हणले. आजच्या दिवस ये गड्या इथं पिय म्हणले. मग घरात जाऊन एक पी म्हटले. त्याच्या घरात आता काय गायीची खिलारच होती नाही, त्याने खऱ्या गायीचं दूध दिलं. ते आता खऱ्या गायीचं दूध पिल्यावर आता घरात जाऊन पिलं. आईने भांडं दिल्यावर फेकून दिलं त्यानं. आता मला म्हणले, आता मी फसणार नाही म्हणले, हे दूध नाही, आता मी फसलोय. तसं संत महात्मे या जगात फसतात काय बघा. कारण का त्यांना माहिती आहे हे जग सत्य नाही. जगात जरी सुख वाटत असलं तर ते सुख त्याचं नाही, सत्य नाहीच. कारण का त्याला सत्य परमात्मा आहे, त्याच्यामुळे ते सत्य वाटतंय. मग उलटी सुख हे त्याचं नाही महाराज, आनंद हा त्याचा नाही. तर आपलाच आनंद ते घेऊन पडले झाले. पाठीमाग आपला हा विषय, ज्यावेळी तुम्हाला सुख होतं ना, तर काहीतरी पदार्थ आपण प्राप्त करून घ्यायच्या पाठीमागे लागलो विषय, की ती विषयाची इच्छा होते. इच्छा झाली की अंतःकरण चंचल होतं, रजोगुणाचं कार्य आहे ते. आणि विषय प्राप्त झाला की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं अगदी युगपत होतं. आणि त्या काळात त्या आत्मानंदाचं भान आनंदाचं होतं हे त्याला कळत नाही. कारण का विषयात वृत्ती गुंतलेली आहे ना. कल्पना काय आहे विषयातनं. अधिक महाराज विषय चैतन्य आणि अंतःकरण चैतन्य एक दिशेत झालेलं असतं, तदाकार झालेलं असतं. त्याच्यामुळे कुठनं आनंद झाला हे कळत नाही. आणि लागलीच मग तो विषय हातात आला की लागलीच दुसरी इच्छा होते, त्यावेळेस आनंद जातो. त्या आनंदात निमग्न असं, पण खरा तर आनंद नाही. घाम फुटलेला तो, ह्याला बलिव त्याला बलिव त्याला बलिव, त्या आनंदाचा भास केवळ असतो महाराज. परत आणि अंतःकरण चंचल होतं. समजा तोच विषय तुम्हाला प्रतिकूल झाला तर दुःख होतंय का काय होतंय. म्हणजे मग त्या विषयाचं सुख हे स्वरूप ठरत नाही. आपण इथं कधी विचार करत नाही महाराज. सुख त्यालाच म्हणायचं ज्याचं न बदलणं स्वरूप आहे, त्यालाच काय म्हणायचं. साखर आज खावा कशी लागणार, आणि महिन्यांखाली तरी रागांखाली तरी. कारण का गुढी हे तिचं स्वरूप आहे. तसं पदार्थाचं सुख हे जर स्वरूप असतं, बदललं नसतं. बायको जर रागावून बोली तर कौतुक वाटतंय का राग येतोय. आपण आता बोलत नाही काय तिला, पण त्यावेळी दुःख होतंय का सुख होतंय, आनंद होतोय. व्हाय पाहिजे का नाही आनंद, का होत नाही. सुख हे तिचं स्वरूप नाही ठरलेलं आहे. मग ती आल्यापुरतं तेवढं अंतःकरणाची स्थिरता वाढते, आणि तेवढ्या ती याचं आनंदाचं भान होतं, सुखाचं भान होतं महाराज. पण ते टिकत नाही महाराज. आणि हे न कळल्यामुळे याच्या पाठीमागं आपण लागलो. आणि तडाखं खाऊन आपल्याला सवय झाली आहे. तिच्या मनात काय नाही म्हणते, त्याच्या मनात काय नाही म्हणते, याचं चालायचं असते म्हणते, आणि सवय झाली आपल्याला म्हणा. पण ह्यातनं निघावं हा गुंताडा आहे. एवढाच शास्त्राचा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही महाराज. तुम्हाला काय मिळवून द्यायचं नाही. जिथं आपण अडकलोय रागून सोडावी नळी आणि रिकाम व्हावं. नागाने पिंजरा करंडी सोडावी, आणि एकदा बघा तुम्ही नाग करंडीतनं बाजूला गेला का नाही, त्याला करंडीत असताना दूध बीध पाजायला देतात, काहीतरी खायला देतात, पण नवीन खायला मिळून दे म्हणून आत येत नाही ते महाराज. आपल्या घरला जातो महाराज. तसं सुटलेला जीव परत इकडे येत नाही महाराज.
पण आपल्याला अडकलो हे कळलेलं नाही महाराज. रागूला बांधलाय का त्याचं त्याने बांधून घेतले. मग आता त्याने काय करायला पाहिजे हो? बर, सोडलेला रागू परत पिंजऱ्यात येतोय का बघा, बंधन आहे त्याला. बर, आता त्याला पिरू बिरू खायला आणून देतात का नाही घरात, पण त्याने यावं का नाही? त्या पशुपेक्षा आपण निकृष्ट आहोत महाराज. हा, काय किती जरी बोलली बाई ती, काय जरी झालं तरी आपण घर सोडून बाहेर जायत नाही. आणि गेला जरी रागानं सप्त्या 4 दिवस, तर परत घराकडे आल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि यातनं सुटण्यासाठी महाराज हे सगळं तुम्हाला सांगून द्यायचं आहे महाराज. कसा बी पडून देत पाठीमागं, आता तिथं जाण्यापेक्षा सुटल कसं एवढं बघायचं महाराज. ही सुटकीची जागा एवढीच आहे बघा. सगळी जी प्रवृत्ती आहे ती तुमची बांधाला कारणीभूत आहे. म्हणजे काय करू नये असं नाही महाराज, साधन म्हणून करायचं महाराज. साध्य एक आहे, सच्चिदानंद स्वरूपानं तुम्ही आहे. सच्चित आनंद हे तुमचं स्वरूप आहे. आणि बाकी दिसणारे हे सगळं तुम्ही ज्याच्यात अडकता ते असत जड आणि दुःख हे त्याचं स्वरूप आहे. त्याच्यातनं सुटण्यासाठी आपण, पण काय होते महाराज, कुठंतरी जरासं आलंबन लागलं की आपण तिथं गुंततो महाराज. गुरुजी, आमची आता पूजा होती शरीरानं, त्यात आपला देहभाव वाढतो का कमी होतो? मग आम्हाला गंमत वाटते का काय दुःख होतंय? नको वाटावं. देहात्म भाव वाढला की अधिक गुंताडा होतो दादा. लोक पूजा करून येत, ती काय त्यांचा भाव आहे, पूजा करतील काय करतील, त्यांच्या भावाला कुणाच्याही दुखवू नका, हे लक्षात ठेवा तुम्ही. भावनेनं करतात करून देत की, पण आपण कुठं राहायचं हे शास्त्र शिकवतंय महाराज. शास्त्र तुम्हाला स्वतःला लावून घेण्यासाठी आहे. ज्ञानोबा रायानं देखील त्या चांगल्या उपासनेला किंवा याला स्वतःला लावून घेतले. म्हणजे ते काय, आता ज्ञानोबा राय काय पापी नव्हते महाराज. आणि त्यांना जर पाप लावायचं म्हटलं तर आपल्या वाणीला काय होईल बघा दादा. कारण का ज्ञानोबा रायांचं सगळ्या संतांनी वर्णन काय केलं, कैवल्याचा प्रगटला भूत, साक्षात परब्रह्मच ते ज्ञानोबा राय आहेत. जरी कुठंतरी अभंगाला ह्याला तिने स्वतःच्या अंगावर घेतलेला असलं तरी प्रभू रामचंद्राचा अवतार, कृष्णाचा अवतार जरी हे असलेले असले, जरी त्यांनी ते प्रारब्ध म्हणून भोगलं असलं तर त्यांना प्रारब्ध नाही. प्रारब्ध असावं तर त्यांचा पाठीमागं कुठेतरी संचित असायला पाहिजे. म्हणजे ते जीवदशेतलीच असायला पाहिजेत. अवतार ठरत नाही गुरुजी, दुसऱ्याच्या संबंधानं त्यांचं प्रारब्ध आहे, त्यांचं नव्हं ते. कुठं त्या वालीनं बाण मारला होता म्हणून तोच बाण इथं मारून त्याचं फेडायसाठी का त्यांचं प्रारब्ध होतं ते? नाही, त्याचा त्यांचा धर्म होता करायचा. तो धर्माचं रक्षण करणारं होतं, करण्यासाठी अवतार होता तो. अवताराचं कार्य होतं ते त्यांची पत्नी घेऊन तू हे करत होतास म्हणून तुला वध करणे त्यांचं कर्तव्य आहे. धर्म संरक्षण करणं हे प्रभू रामचंद्राचं कर्तव्य आहे. म्हणजे असं आपण काय बोलत असताना देखील संतांना किंवा ह्याला लागल असं बोलू नये महाराज. निर्दोष आपलं बोलणं असायला पाहिजे महाराज. हे कळून घ्यायचं महाराज. म्हणून शास्त्राला अत्यंतिक महत्त्व दिले तिने. तर जीव इथं कुठं असं जड दुःख इथं अडकलेलं आहे आणि त्यातनं निघावा म्हणून सत हे पद घातलं तिथं. परमात्मा काय आहे? सत हे त्याचं स्वरूप आहे. सत म्हणजे त्रिकालाबाधित आहे असं त्याची व्यावृत्ती करण्यासाठी सती पद गाठलेलं आहे महाराज. हे सगळे पदार्थ जड आहेत. चिदाभासापर्यंत आलोय आपण, होय का नाही? चिदाभास देखील दादा जड आहे, कारण का तो आभास आहे, त्याला स्वतंत्र सत्ता नाही. दर्पण काढून घेतलं की बिंब राहतं, मुख राहतं, बिंब म्हणणेपणा देखील नाही तिथं. प्रतिबिंब या रूपानं बिंब म्हटले, लक्षात ठेवायचं. मुख आहे तिथं. तसं अंतःकरणाचा तिथं संबंध सुटला की चिदाभास गेला महाराज. म्हणून चिदाभास देखील जड आहे आणि हे सगळं दुःखरूप आहे. कुठलाही पदार्थ तुम्ही मिळवून घ्या, त्याचं पर्यवसान आज जरी वाटत असलं गुरुजी तरी त्याचं पर्यवसान दुःखात होते का काय होते बघा.
कसलाही पदार्थ तुम्ही गमतीने ढोलक वाजवून आणा, उड्या मारित आणा, त्याच्यात बदल हा होतोयच महाराज. न बदलणारी एकच वस्तू आहे, तो परमात्मा स्वरूप. आणि सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे. इथं जीवानं आपलं स्थान म्हणून तिथं यावं, तेच ग्रहण करावं, त्याचा आपण साक्षात्कार करून घ्यावा. याच्यासाठी याची व्यावृत्ती करून घेण्यासाठी सच्चिदानंद पद ही तिन्ही पद दिलेली आहेत. विवरण. याप्रमाणे सच्चिदानंद या पदाचे प्रतियोगी असत जड दुःख हे झालं? तीन आहेत. सच्चिदानंद पद याची प्रतियोगी असत जड दुःख प्रतियोगी आहे ते. त्यांची व्यावृत्ती करण्यासाठी व्यावृत्ती तरी का करायची महाराज, तर तिथं खरोखर जीव अडकला आहे अजून तुम्ही लक्षात ठेवा. आणि जीवाला सुटावं यात ना एवढ्यासाठी संतांची ही सगळी संतांचं जे करणं आहे, त्यांचं जे सांगणं आहे ते दयेपुटी आहे हो. आपल्याला कळणं झाले आपण अडकलो याच्यात. त्या पिणाऱ्याला कळत नाही हो माझा त्याच्यात घात आहे ते, पण दुसऱ्याला कळतं ना आणि त्याचा त्याच्यात घात आहे. घात होऊ नये त्यानं त्याच्यातून सुटावं, अडकू नये म्हणून सांगतात ते. नाही सांगायचं म्हणून नाही, सांगायचं म्हणून सांगणं असतं ते त्याचं वेगळंच असतो. पण हे दयेपुटी सांगतात. बुडत हे जन हो, आणि दयाचं एवढं त्यांचं भांडवल आहे महाराज. म्हणून असंच जड दुःख याच्या व्यावृत्तीसाठी सच्चित आनंद ही पद तिथं लावलेली आहेत. हो. सत्पदाचा प्रतियोगी असत आहे. झालं. सत्पदाचा प्रतियोगी विरोधी असत आहे. त्याची व्यावृत्ती करण्याची म्हणजे ते असत असत हे ते नाही, हे असत जे आहे ना ते नाही. याच्या आपण कधी बघा याचा आपण कधी विचारच करत नाही. अरे सत याला कसं म्हणायचं, हे बदलतंय, परिवर्तन होतंय, नाश होतोय. आपण त्याचा विचार करावा आणि त्यातनं आपली वृत्ती निघावी, त्यातलं तादात्म्य आपलं निघावं एवढ्यासाठी आहे महाराज. कारण का जगताचा बाध करायचा म्हणजे काय करायचं, त्याच्यातलं ममत्व काढायचं आहे, त्याच्यातलं सत्यत्व काढायचं आहे. जगताचा नाश करायचा नाही महाराज. आणि तसं बघायला गेलं तर महाराज जग ही म्हणजे ईश्वराची सृष्टी आहे महाराज. ती तुम्हाला काय करूच शकत नाही. दोन सृष्ट्या दिल्या आता महाराज. ही सृष्टी तुम्हाला दुःखाला सुखाला कारणीभूत नाही. जीवसृष्टी जी आहे ती तुम्हाला सुख दुःखाला कारणीभूत आहे. हा, मग जिथं जिथं तुम्ही तादात्म्य धरलंय ना हे माझं म्हणून, ती तुम्हाला सुख दुःखाला कारणीभूत होते महाराज. का आजपर्यंत आम्ही एकच सृष्टी मानतो. नाही, अज्ञान त्याला काय भले एवढं लागते असं नाही. मग बस अगदी अरे थोडा आहे म्हटलं कुठं काय आहे बाबा. हे बघा गुरुजी ते नाही, हे आहे झालं की काय वेळ आहे नाव सांगा. हा, सर्प नाही रज्जू आहे, देह नाही आत्मा आहे. देहात आपण अडकलोय. देहात्म बुद्धी काढायची एवढं दुसरं काय नाही. परमार्थ देह टाकायचा नाही, संसार काय कुठे नेऊन पाण्यात बुडवायचा नाही. त्याच्यात सत्यत्व जे दिलंय महाराज ते काढून टाकायचं आहे. कारण का ते सत्य नाही. सत्य आहे ते वेगळं आहे, ते सत्य आहे हो. त्या सत्याला आपण विसरलोय आणि असत्याला सत्य म्हणून चिकटलोय महाराज. आणि त्याच्यात आपला घात झालाय, त्याच्या संगत आपण वाद चाललोय महाराज. आणि परत मनुष्य जन्म गेला ना फार मोठं दुखणं आहे. हे करता येत नाही, हे लक्षात ठेवा. परत पुढचा जन्म आपल्याला हे मिळेल असाही. अहो भरतराजाने हे सगळं सोडलं, त्याग केलता आणि दयेपोटी त्या हरणाला सांभाळ का आसक्तीपोटी. मग आपण ह्या पोराटाराने हे करतो ते काय हेतू धरून का कसं, आसक्ती आहे आपली. दयेपोटी त्या हरणाला सांभाळलं. मरताना प्रणव राहिला बाजूला, ध्येय राहिलं बाजूला आणि हरणाचं ध्यान लागलं आणि हरणाच्या पोटी जन्म घ्यावा लागला. आमचं काय होईल बघा. म्हणजे एवढा घात होतोय. आता त्याची पाठीमागले बळकट हे होती, साधना होती बळकट. म्हणून हरणाच्या पोटात देखील गेल्यावर मी इकडे कसं आलो जाणीव झाली महाराज. वेदांतशास्त्र एवढं कार्य करतं गुरुजी.
वेदांतशास्त्राला लोक मानणं झाल्यात, पण खरं हितकारक आहे हे महाराज लक्षात ठेवा तुम्ही. अहितापासून काढी ती हित रेवणी वाढवती, नाही का श्रुती परुती माऊली जगा. खरं हित सांगणारी श्रुती माता आहे, कारण का तिला सत्य काय असत्य काय, चांगलं काय वाईट काय, धर्म काय अधर्म काय करणार वेद आहे. देव काय, जीव काय, माया काय, ईश्वर काय, ब्रह्म काय सांगणारा कोण आहे? वेद आहे. सर्वज्ञ आहे, तो निर्दोष आहे. आणि त्याचं वाक्य आहे महाराज. तुम्ही मी असं त्याच्या ठिकाणी सत म्हणून अडकाय लागलोय, बाबा हे सत्य नाही. सत्य त्यालाच म्हणायचं ती निकालात जे आवादित असतं, ज्याचा नाश होत नाही, बाद होत नाही. रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाचा बाद होतो, काठीचा टोला मारला की त्या घटाचा नाश होतो. तसं स्वरूपाचा नाशही होत नाही आणि बादही होत नाही. सर्वांचा बाद करतं ते आणि अबाधित राहतं. आणि ते तुमचं स्वरूप आहे. म्हणून यातनं निघण्यासाठी सत हे पद तिथं घटलं महाराज. सर्वांचं प्रकाशन करतं, पण त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची गरज नाही. गुरुजी तुम्ही सगळ्यांचं प्रकाशन करता, पण तुम्हाला तुम्ही आहे असं कधी सांगावं लागतं का? आपण स्वयंप्रकाश आहे का नाही, तरी पण आपल्याला स्वयंप्रकाश हे कळणं. मला काय कळत नाही अजून म्हणते. आता का काय करायचं? अरे कळत नाही, कळतंय ना. मला अजून काही कळत नाही, एवढं कळत नाही. सगळं कळतं, एवढंच कळत नाही. भ्रमिष्ठ झालोय आपण महाराज, भ्रमिष्ठ झालोय. कारण का विशेषणं लावून घेतल्यात, सामान्यात आपण राहीना झालोय. म्हणून विशेषणं जावावेत, सामान्य स्थितीवर यावं, यथार्थ स्वरूप व्हावं. म्हणून तरी ही सगळी व्यावृत्ती केली आहे महाराज. व्यावृत्ती का केली महाराज? यात अडकाय लागलाय म्हणून, अडकलाय म्हणून. हे काय टाकायसाठी नाही, त्याचा घालवायसाठी नाही महाराज. मग आता ईश्वर सृष्टी जी आहे ना, ती तुम्हाला कार्य करायला मदत करते महाराज. जीवसृष्टी आहे ही, हे बघा हिला सांगा. आता तुमची मामा आणि आई एकाच गावात आहेत, बरोबर आहे. हां, अगोदर तुमची मामाची पोरगी होती, लगीन व्हायच्या अगोदर मामानं सांगितलं पोरगीला तेवढं दवाखान्यातून नेऊन आण जा, तिला जरा ताप आलाय. नेऊन इंजेक्शन करून आणत होता, मामाच्या घरात घालवत होता. जरी पैसे खिशातलं घातलं तरी, मग आता घातल्यात, संध्याकाळी माझं द्या, नाही तर 2 दिवसांनी द्या, मी तिला 200 रुपये घातल्यात. आता तिच्या डोसक्याबद्दल तुमच्या डोसकीत काही नाही, कामाकडं निवांत जातो. हां, तिचं जर लग्न लागलं तर मग आता तिचं डोसकं दुखायला आलं की ह्याच्या डोळ्यातनं पाणी येतंय. बाबा सुटे जावई शिरके. आता तीच माझी म्हणून घ्यायला आलं की मग तिच्या सुख दुःखात सामील होतो महाराज. कारण का तादात मी धरले, माझं म्हटलं येतात, अहम आणि मम. आणि हेच घाताला पात्र आहे. हिला जीवसृष्टी म्हणायची महाराज. आणि मामाची पोरगी ज्यावेळी होती त्याला ईसृष्टी म्हणायची. तीच ती पोरगी गणे, पण ते माझा तिचा काय संबंध नाही. आणि ज्यावेळी संबंध आला महाराज, त्यावेळी जीवाने त्याच्याशी काय केलं, तादात मी धरलं. आणि ही सगळी तुम्हाला ही मी आणि माझं म्हणायला ही जीवसृष्टी सुखदुःखाला कारणीभूत होते. नाहीतर कितीतरी आपण रोज पेटवतोय, कितीतरी त्यात. हे बघा, आपण हॉटेलात तरी बसलेला असतोय गुरुजी. हां, सगळे त्यात कुठेतरी ते ॲक्सिडेंट झालेला, 10 मेलीत, 15 दवाखान्यात आहेत, अमके झाले, तमके. पुढारी वाची चहा पित घे, चालतंय का नाही, किंवा भाजी खाईत, ती चालूच असते खायला. आणि वाचाय बी त्यात एखाद्या आपल्या संबंधात अर्ध्याची आयला म्हणते ठेवतंय तिथंच. आता मगा तर मी वाचलीच, कितीतरी मेलीत, कितीतरी ती टांगून गाठल्यात, असं आहे तसं आहे, सगळं वाचलं, धक्का हात लागलेला नाही. चहा पितंय, भजी खातंय, वाचतंय. आणि आपल्या संबंधातलं कोणतरी आलं का नाही, लागली डोळ्यात पाणी, तिथं ठेवतंय. बघा केवढा धक्का बसतोय बघा. त्याला जीवसृष्टी म्हटली महाराज. अहममतेची लवड सोडी, माते न पवती बापोडी. मग आता तसं बघायला गेलं तर स्वरूपाकडनं तुमचं काय आहे, याच्यात वेगळं काय आहे महाराज? स्वरूप तरी अविनाशी आहे, नित्य सिद्ध आहे महाराज. आणि हे येणं जाणार आहे जे सगळं असं ते जड दुःख माया कार्य आहे महाराज. पण तिथं आपण अडकलोय. म्हणून यथार्थ स्वरूपाची जाणीव देण्यासाठी सच्चिदानंद पदही गाठलेले आहेत.
आलं लक्षात दादा? सोडायची नाही तिला नेऊन. सत्पदाचा प्रतियोगी असत आहे, चिदाचा प्रतियोगी जड आहे बघा, व सुखाचा प्रतियोगी दुःख आहे. हा. प्रतियोगी म्हणजे प्रतिध्वनी, द्वंद्वी द्वंद्व दुःख देत ते द्वंद्व आहे. सत्ताधिकांची त्राय झाली म्हणजे सत्पदाचे असताची व्यावृत्ती करून सत्पदाची वाच्यता गेली. आता काय, सत्पद ही देखील वाचिता झाली. हा, असत्पदाची हे बघू. हा, नाही त्याला तरी काय आहे म्हणायचं. हा, आणि आहे त्याला तरी काय आहे म्हणत बसायचं. त्याला वाच्यता देखील नाही हो. मी आहे मी आहे मी आहे म्हणत कशाला बसत बसायचं महाराज. ओळख नाही तोपर्यंत ओळख होण्यासाठी बाबा त्या पदार्थाची. आता ते मालक आहे, ते एकदा कळलं की माझा मालक आहे माझा मालक आहे, मी नवरा आहे मी नवरा आहे, कशाला म्हणत बसायचं. एवढ्यासाठी असताची तरी व्यावृत्ती करायचीच महाराज. पण सदपद सद म्हणत देखील बसू नये. सत्ताधिकांची त्राय झाली म्हणजे सत्पदाने असत्ताची व्यावृत्ती करून सत्पदाची वाच्यता गेली. झालं का? वाच्यता देखील गेली म्हणून सांगितले. सत्पदानं काय केलं, असं त्याची व्यावृत्ती केली. म्हणजे तुम्हाला हे जगातनं बाजूला काढलं. सगळे दिसणारे पदार्थ असत आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. आपल्या शरीरापासून यायचं आणि शरीराचाच एकदा बाद करा. मग बाहेरचा बाद करायची काय गरज. आम्ही बाहेरला बाद करतोय आणि शरीर तसंच ठेवतोय महाराज. आणि तोच घोटाळा आहे दादा. तुमचा बाद शरीराचा झाला की बायकोचा बाद करायची गरज नाही. जगताचा बाद करायची काय गरज आहे महाराज. सुरुवात इथंच आहे आणि इथलंच ती काढायचं आहे महाराज. असताची व्यावृत्ती झाली ना, सत्पद महाराज त्याची देखील तिथं वाच्यता राहिलेली नाही. म्हणजे आता सत म्हणणेपणा तिथं राहिलेला नाही. कारण का, असत नाही म्हणून सत म्हणणेपणा त्याला होता. नाही तर सतला सत तरी काय म्हणत बसायचं आहे. कारण का ते देखील वाचेत येतंय ना तेवढं. आणि वाचेच्या अतीत आहे. परापशंती मध्यमा परीच्या परते घर तेथे राहू निरंतर नामदेव आहे म्हणतात. परे होनी परते घर तेथे राहू निरंतर परापशंती मध्यमा वैकरी. परापशंती ही उद्भूत ज्ञानस्वरूप आहे ते. आणि मध्यमाने वैकरी क्रियारूप येतात, त्या उद्भूत आहेत. आणि त्या परीच्याही पलीकडं जे आहे ते त्याचं स्वरूप आहे. म्हणून वाच्यता ही तिथं सत्पदाची घालवली आहे महाराज. कारण का वाच्यतेत आले की नामरूपात ते आलं नाही. नामरूप संबंध जाती क्रिया आकाराशी वस्तूशी नाही. सगळा जो तुमचा आमचा प्रवाद हे होतो तो या नामरूपाच्या ह्याच्या संबंधाने होतो महाराज. पण तो नामरूपा आणि रामरूप जर त्याला मानलं तर आणि तो असं ते जड झालाच म्हणत. कारण का रूपाला आला तो अगोदर नव्हता, मग रूपाला आला, मग आला रूपाला की त्याचा एक दिवसांनी नाश होतोच महाराज. अनेक आपत्ती याच्यात येतात महाराज. अनेक आपत्ती येतात म्हणून त्या टाळण्यासाठी याची व्यावृत्ती करायची आहे. चित्पदाने जडाची व्यावृत्ती करून चित्पदाची वाच्यता गेली. बघा, चित्पदानं जडाची व्यावृत्ती केली म्हणजे हे सगळं दिसणारं जड आहे. पण ती जड नाही. चित्त म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. ते सर्वांचं प्रकाशन करतो. पण त्याच्या प्रकाशासाठी सूर्यप्रकाश हे देखील महाराज परप्रकाश आहेत. हा जड प्रकाश आहे. सूर्यप्रकाश देखील परप्रकाश आहे. त्याच्या प्रकाशाने तो प्रकाशित होतो महाराज. स्वयंप्रकाश आत्मा आहे महाराज. त्याच्या प्रकाशासाठी कुणाची गरज नाही. आणि म्हणून झोपेत देखील तुम्हाला मी काही जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो असं तिथं स्मरण होतं ना. स्मृती आहे ना. स्मृती ही कुठं होती? जागृतीत. तिथं अनुभव आहे.
अनुभवानुसार स्मृती होती महाराज, लक्षात ठेवायचं. मी काय जाणत नव्हतं, सुखानं झोपलो होतं, तिथं तुम्हाला अनुभव आलेला आहे. कुठं? सुषुप्तीत. म्हणजे तिथं चितरूप आहे तो, व्यवहार नाही. कारण का व्यवहार करणारं अंतःकरण जे आहे ते लीन झालेलं आहे, बाधित नाही, लीन झाले. का लीन झाले ते तरी आता अव्यवहारिक काय महाराज, तर अंतःकरणात व्यवहार होण्यासाठी तुमचं ज्यावेळी कर्मसन्मुख येतं फळ द्यायला, त्यावेळी त्यांचा अंतःकरणात व्यवहार होतो. मग कर्मसन्मुख आलं ना, तुम्ही झोपेत स्वप्नात तरी जाल, नाहीतर जागृतीत व्हाल. कर्माचा तिथं अभाव आहे, तेवढ्या काळात अंतःकरण तिथं काय आहे, स्थिर आहे. तरी पण त्याचं भान होतं महाराज. अंतःकरण नसेल तर भान झालं नसतं, आणि भान झालं नसतं तुम्ही जागृतीत येऊन सांगितलं काय जाणत नव्हतं, सुखानं एवढं तरी भान झालंय ना, म्हणजे तिथं ज्ञान आहे तुम्हाला, म्हणून तुम्ही स्वयंप्रकाश आहे. तुम्ही स्वयंप्रकाश आहे. मायाकारी आहे, नाशिवंत आहे असं जरी वाटलं तरी पाठीमाग आपण कुठेतरी केलेलं आहे, संचितातलं भोगायला लागलोय. मग त्यातनं सुख असून दे नाही तर दुःख असून दे, ते भोगूनच. कारण काय, भोगायसाठी शरीर आलंय. हे भोगत असताना मात्र दुसरा शेड्डू मारून आला तर आपण जायचं नाही. आपल्याकडे क्रियाक्रियमान होता कामा नाही. तादात्म्यरहित आपण व्यवहार करायचा, हे यातनं शिकायचं आहे महाराज. नाहीतर मग आणि होतं तसं जमा झालंच. मग हा, एवढ्यासाठी सगळी शिकवण आहे महाराज. हे आलेला भोग तुम्हाला भोगावंच लागणार. तू कोण काय म्हणून दे, कोण काय म्हणून ते आपलं आहे बाबा. पाठीमागलं मी केलेलं आहे ते भोगून संपवायचं आहे. फक्त आपल्याकडं ते होता कामा नाही, तिथं सांभाळायला लागते जास्त. नाहीतर मग त्यानं का असं म्हणायचं होतं, अरे त्याला कळत नाही, तुला कळतंय ना, कळवून घे तू. शास्त्र तेवढ्यासाठी आहे महाराज. क्रियमान जर परत झालं महाराज, मग तुम्ही कितीही जपून वागा महाराज. मनात जरी काय आलं महाराज तरी ते होते हो, तरी ते होते हो. काही त्याच्यासाठी एखादं हे असलं तर थांबवा ते जरा. आणि पतिव्रता हे तिचं तुकोबरायने अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, चारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता. म्हणजे पतिव्रतेत तुकोबरायने तिची गणना केली आहे द्रौपदीची. आम्ही मनाला येईल ते बडबडतोय दादा गुरुजी. आणि मग तेवढं मनात आलं. एक ऋषी होता, आयत खाणारा होता. ते बुडी झोपलेलं होतं, जांभळ ओढणं पडलं, पण ते हित्त पडलं, आत जाईना. तोंडात जायला पाहिजे नाही, आता ते तोंडात जाय नाही म्हणून बुडी पडलं तर ते पृथ्वी पेटणार, त्यांचं ते हे होतं नाही. आता ह्याला काय करायचं महाराज. मग ते जांभळ वर जाण्यासाठी होतं, तिथं जाण्यासाठी पतिव्रतेनं त्याला ववाळायचं होतं महाराज, मग ते वर जाणार. मग आता त्या सगळ्या पतिव्रता जमल्या, त्या द्रौपदीची पाळी आली महाराज. द्रौपदी ओवाळायला गेली, वर जायचं खाली यायचं. मी कारण काय माहितीये काय, एवढा नियम होता, ज्याच्याशी 2 महिने 13 दिवस काय असेल ते ठरलेलं, वर्षातलं काय असेल ते, त्या पतीकडे ज्यावेळी तिचं पती या नात्यानं जाईल, पत्नी या नात्यानं जाईल, त्यावेळी धर्मराजा भीम आला तर तो अर्जुनाकडे जर असली ते ते पिता या नात्यानं समजायची, आणि नकुल सहदेवाला तर बंधू या नात्यानं, आत भाव असायचा. केवढं कठीण आहे बघा. त्यांचं देखील व्रत होतं. ती पती पत्नी कोणी असू देत, जर बसलेली असली तिथं जर सहज जरी हा गेला तर 12 वर्षी त्यानं काय करायचं होतं ना. म्हणजे एवढं त्यांनी धर्म सांभाळायला होता महाराज. एवढं असून महाराज या असं का खालवर करायला लागले, घाम फुटला दिला. कृष्ण होता जवळ, ती थरथर कापू लागली, भीमाच्या डोक्यावर तरी घाम फुटला महाराज. कुठंतरी हे घसर नाही म्हणून देवा सांग, म्हणजे तुला काय ते सांग. नाही काहीतरी आहे बघ, मला माहिती नाही, तुला माहिती आहे बघ. कारण का तुझ्या मनातलं मला काय माहिती, बघ म्हणजे तुझं काय मनात आहे.
हा म्हणले असं असं झालंय म्हणले. चालला होता पांडवात, एवढंच माझ्या आलं मनात, तेवढं घेतलं म्हटल्याबरोबर ते उलटं गेलंय बघा आणि जाऊन डसलंय. त्याला 2 देठ आहेत बघा ते. कुणाला? जांभळाला. मनात आलेलं त्याला कळतं बाबा, म्हणून तो सर्वज्ञ आहे. आणि मनाची क्रिया देखील तुम्हाला भोगायला जावावे लागते महाराज. एवढं परमार्थात सांभाळायला लागते. याच्यासाठी शास्त्राची गुरुजी आज आपल्याला गरज आहे. नुसतं कीर्तन प्रवचन करून, नुसतं काहीतरी करून भागत नाही. करायचं नाही असं नाही महाराज, ते तरी करायचंच महाराज. पण ते करत असताना शुद्ध भांडवल आपल्याकडे संरक्षण करायचं, त्याच्यासाठी शास्त्राची गरज आहे. शास्त्र बोलायसाठी नाही, जगण्यासाठी आहे. क्रिया क्रियमान घडते, संचितात जातं, संचितातलं परत येतं. मग तादात्म्याने तर तुमचा व्यवहार झाला तर अज्ञानानं संचित जळून जातं. ज्ञानानं, अज्ञानीवर तर झालं ना, ज्ञानानं संचित जळून जातं. तादात्म्य रहित झाला ना, मी ते ठरलं ना, हे तेवढ्यासाठी आहे. व्यवहार होतो पण तादात्म्य रहित व्यवहार होतो. तिथला अहंकार निघून जातो. मी करता आहे, मला काहीतरी भोगताय, भोगवायचं आहे, हे निघून जातं महाराज. त्यामुळे आसक्ती जाते, व्यवहार होतो पण आसक्ती रहित त्याचा व्यवहार होतो, अहंकार रहित व्यवहार होतो. आणि त्यामुळं संचित जळून गेलेलं असतं, प्रारब्ध भोगून संपवतो महाराज. आणि मग आता त्याचे प्राण इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत. कारण का प्राणद्वारा म्हणजे सूक्ष्म शरीरद्वारा स्वर्गाला जातो, नरकाला जातो, इकडे तिकडे जातो महाराज. तो सहज त्या स्वरूपात विलीन होतो. जीवनमुक्ती संपादन करणं हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी असं तर जड दुःख ह्या जगतातनं तुम्ही निघावं. हे सगळं अनात्म्याचं धर्म आहेत. सच्चिदानंद आपण आहोत, पण सत्पद म्हणणे देखील तिथं लागू बसत नाही. तर देह म्हणणं कसं बसेल हो? अवाच्य आहे. आणि आम्ही तरी माझं नाव लावा म्हणतोय, आमचं नाव कुठं पत्रिकेत आलं नाही म्हणते. काय नाना प्रकार साध्यात महाराज. दादा व्यवहार करूया, चांगला व्यवहार करूया महाराज, सप्तवित करूया, वाऱ्या करूया, पण अंगाला न लागता व्यवहार करणं अत्यंतिक गरजेचं. देवाची या चाडे अळवावे देवा, पाडून या ओस देहभावा, म्हणजे मी करतोय हा देहभाव ओस पाडून करायचं. प्रसंग आला तर पाहून या झाडे वरबडून पाला, अळवावे विठ्ठलाला. देत्यात खावा, त्याच्याबद्दल काय नाही, पण मागून नाही. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. हे बघवा दादा, गाड्या सोडल्या का नाही, गाड्या सोडल्या की कुठनं तरी पाणी आणायचं बारडीभर आणि त्या तांदळाचं चटणी मीठ टाकून खायच होतं. काय करतंय नाव सांगा. 8:30ला गाड्या जायच्या तिथं एकदा पाणी मिळत नव्हतं महाराज. मिरज सोडली का नाही की सांगोल्या पात्र पाण्याची बोंब. कुठंतरी गाड्या सोडायच्या, कुठंतरी त्या राटाला जाऊन बघायचं, पाणी आणायचं आणि मग चुली पेटवायच्या. जळणानं, गॅस नव्हतं, गाडीतली भांडं गोळा काढायची आणि मग आता कुठलं चटणी मीठ मी काय बघित बसायचं महाराज. तसंही टाकायचं. ते मालकांची तरी सकाळीच दुपारीच भांडं उकडून आणायची भाताचं, आणि काळ सोलायचे एका त्याच्या संगत तू भात खायच होता. प्रसंग होते महाराज, पण काय वाटत नव्हतं महाराज. कारण का जसा प्रसंग येईल तसं त्या आनंदात का नाही. 3ला तरी उठून आणि सुरुवात झाली बघा चालायला, 2:30 रात्री उठायलाच लागायचं. आता चांगला आहे हो, खरोखर तुम्ही भाग्यवान आहे. पण रामकृष्णारी म्हणत जावा वाटतं ना, एवढं करा. आता काय आहे तेवढं करा मात्र. कारण का तिन्ही येणं काय एक वाचिक मानसिक तपश्चर्या होती. तेवढा तरी फायदा करूया. देतात खायला वाटतात, आपण रामकृष्णारी भजन तरी म्हणून जाऊया. ही पिशव्या अडकतात आणि पुढं आणखीन कुठे तिथं जाऊन बसतात महाराज. ती दिंडा मागणं हरिपाठ म्हणणारी म्हणतात, काकडा म्हणणारी म्हणतात, त्यांच्या गप्पा चालू असतात, फोन चालू असतात. काय काय झाले मागं, मुर्दा झालाय तुझा, कशाला गेलाय तिकडे, बस जा की तिथंच. हे सगळे आपले क्रिया क्रियमान घडतात हो.
आणि सगळं विपरीत होतंय हो. चला सुखपदाने दुःखाची व्यावृत्ती करून सुखपदाची वाच्यता जाऊन बघा. अविशिष्ट वस्तू बनते. आवाज. आता सत्पदानं असताची व्यावृत्ती केली, सत्पदही निघून गेलं. चितपदानं जडाची व्यावृत्ती केली, चितपदही निघून गेलं. आणि सुखानं आनंदानं दुःखाची व्यावृत्ती केली आणि तीही पदं मावळून गेली महाराज. कारण का जे अवाच्य आहे महाराज, त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही. तसं आपलं स्वरूप हे अवाच्य आहे महाराज. म्हणून मौन तुझी या गा राशी म्हटली महाराज. वेद जाणून गेला तो पुढे मौनावला, ते गुहे तुला प्राप्त कशी महाराज. कारण का डोळा दाखवून बसा गुरुजी, केवढा आनंद आहे बघा. पण आपल्याला डोळे दाखवून बसायची सवय नाही, फिरायची सवय आहे. तुका म्हणे परे फिरे भवंडीने दम जिरे. एक तासभर अर्धा तास अर्धा तास बसायला शिका. सकाळी झोपताना दिवसभर नसं ना तिकडे अंतर्मुख व्हायला शिका. समाधी नाही लागू दे, ध्यानाला प्रवृत्त व्हा, चित्त एकाग्र करा, अंतर्मुख व्हा. अंतर्मुख होण्यासाठी सगळं आहे महाराज. जोपर्यंत अंतर्मुख होत नाही, आपली वृत्ती बहिर्मुख आहे. वृत्ती आपली बहिर्मुख आहे महाराज. आणि बहिर्मुखीच फजिती आहे महाराज. पंचविषयाकडे सारखी धावते आहे महाराज वृत्ती आपली. आणि आपलं अधिष्ठान राहिले ते हात राहिले महाराज. व्यापकच आहे महाराज, पण अनुभव यायला तिथं अधिष्ठान रूपानं विशेष रूपानं त्याचं ज्ञान होतं. सामान्य काय अग्नी सर्वत्रच आहे महाराज, पण विशेष रूपानं तिथं त्याचं अभिव्यक्ती होते महाराज. आणि ती एकदा अभिव्यक्ती झाली ना, पुढे तुम्हाला हे सत आहे म्हणून सांगायची काय गरज नाही, चित आहे म्हणून सांगायची काय गरज नाही, आनंद आहे म्हणून सांगायची काय, याची व्यावृत्ती सहजच होते महाराज. पण आत्मा अनुभव आला तरच आहे महाराज. मा अवघे चित्र लोके आनंदाच्या, आनंदाचे डोळे आनंदाचे अंग, असंच आहे महाराज. कारण का तोच आहे ना सगळं. विश्वरूपानं जरी असला तरी तोच सगळं नटलेलं आहे. मग जरी दिसा आला तरी सोनं जसं अलंकार रूपानं दिसतं, पाणी जसं तरंग रूपानं दिसतं, माती जशी घट रूपानं दिसते, तशी व्यावृत्ती न करता सहज त्याचं दर्शन होतं. एवं सच्चिदानंद आत्मा हा ऐसा शब्द अन्य व्यावृत्ती सिद्ध वाचक नाही. अर्थ सच्चिदानंद आत्मा हा शब्द असत जड दुःख जे जग त्याची व्यावृत्ती करून सिद्ध झालेला आहे, पण तो शब्द ब्रह्माचा वाचक आहे असे म्हणता येत नाही. बघा, सच्चिदानंद पद जे आहेत ना, हे असत जड दुःख जे आहे जगत त्याची व्यावृत्ती करण्यासाठी आहे महाराज, पण ती ब्रह्माची वाचक नाहीत. कारण का त्याला वाचकता आली की तो नामरूपात आलाच आली म्हणून. मग नामरूपात आला की तो यातलाच झाला. मग हे बी तेच आणि ते बी तेच. मग ते मिळवून काय करायचं महाराज. कारण का ते प्राप्त झालं तरच तुम्ही महाराज कायमचं त्या स्थिर याच्यात होणार. त्याला येणं जाणं परत नाही. विवरण श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सच्चिदानंद आत्मा आहे असे जे श्रुतीने म्हटले आहे ते इतर पदार्थाच्या व्यावृत्तीकरिता म्हटले आहे. हो, सच्चिदानंद पद ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले ते इतर या सर्व पदार्थांची व्यावृत्ती करण्यासाठी. असं जड दुःख जे आहे हे सगळं जग, एक आत्मा सोडला ना सगळं त्यात बसतं महाराज. त्या सगळ्याची व्यावृत्ती करण्यासाठी आहे. सगळ्याची जोपर्यंत व्यावृत्ती होत नाही, सर्वांचा जोपर्यंत त्याग होत नाही, तोपर्यंत त्या स्वरूपावर आपण आरूढ होत नाही. आणि त्यावर आरूढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली फजिती संपत नाही. सच्चिदानंद पदे ही त्याची वाचक नाहीत. म्हणजे हो, व्यवहारात घट हे पदवाचक असते व कंबुग्रीवादिमान पदार्थ वाच्य असतो. आता घट म्हटलं ना ते एक गोल पदार्थ असा कंबुग्रीवादी,
बारीक गळ्याचा, मध्ये मोठा असा आकार, असा एक घट नावाचा गोल पदार्थ असतो महाराज. त्या पदार्थाला हा घट आहे असं त्याला वाच्य म्हटलेलं आहे. घट हे त्याचं वाचक आणि वाच्य तो घट आहे. वाच्य वाचकता त्याला रूप आलं महाराज. हो, पण परमात्मा अरूप आहे, त्याला रूप नाही, म्हणून त्याला वाच्य वाचकता नाही. त्याप्रमाणे सच्चिदानंद ही पदे वाचक आहेत व आत्मा त्याचा वाच्य आहे असा अर्थ येत नाही. बघा, येथे आता कंबुगरीवादी घट म्हटलं की नाही, असा एक गोल पदार्थ तुमच्या समोर घट या नावाचा तो महाराज, त्याला घट असं म्हटलंय महाराज, त्याला वाची वाचकता आहे. तसं मात्र इथं सत्पद जे आहे ते किंवा चितपद आहे ते त्याची वाची वाचक नाही. नाहीतर मग असा घटासारखा जो पदार्थ आला त्याला रूप आलं, रूप आलं की त्याचा आणि परत जन्माला नाशाला असं त्याच्यावर सगळं ते आपत्ती येते महाराज. किंवा नाम आले की रूप आलं. नाम आलं की रूप आलं, रूपाचा जन्म आहे. किंवा आता घट म्हणजे पट नव, पट म्हणजे तिथं काय होतं, प्रागभाव, प्रदूषा भाव, अनन्याभाव असे अभाव असतात. आता घट म्हटलं की तिथं पट येणार नाही, पट म्हटलं की तिथं आणि द्वैतापती येते महाराज. तो पदार्थ वेगळा, हा पदार्थ वेगळा. परत घट म्हटलं की त्याचा जन्म आहे, जन्म झाला की त्याचा नाश होणार. आणि हे तीन अभाव असले की तिथं अत्यंत अभाव हे सिद्ध होतोच महाराज. कारण का घटाच्या ठिकाणी कधी पट असणार नाही, पटाच्या ठिकाणी कधी घट असणार नाही. तसं स्वरूपाच्या ठिकाणी कधीही तुमचं जग असणार नाही महाराज, अनात्म पदार्थ. त्याचा अत्यंत अभावच आहे. तसं त्यातला म्हणलं तर तो अत्यंत अभाव देखील त्याचा सिद्ध होईल महाराज. म्हणून याची व्यावृत्ती करायची. शास्त्रानं अनेक अंगाने त्याचं चिंतन करता आलं पाहिजे महाराज. म्हणजे सिद्धांताला काय होतंय, बळकट येते महाराज. आणि सिद्धांतावर एकदा तुम्ही आरूढ झाला ना की ठरलेलं असतं तुमची. किती जरी समोरून आता त्या तिकटीवर जावा, तिखंड गाड्या येतात, तिखंड गाड्या येतात, पण आपली वृत्ती लागलेली असते का नाही. हां, बघा इकडे तिकडे होतंय काय. तसं वृत्ती एकदा स्वरूपाकडे लागली ना, मग व्यवहार किती बी येतोय. सगळ्याची व्यावृत्ती करून पुढे जातं ते. व्यवहार होणारच तुमचा, पण आता तिकडे वृत्ती लागली आहे महाराज. कारण आत्मा चारी वाणीने पलीकडे असल्यामुळे बघा, ठिकाणी आत्मा हा चारी वाणीच्या पलीकडे असल्यामुळं परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ह्या वाण्या ज्या येतात त्या चार देहाच्या चार वाण्या येतात. वैखरी वाणी ही स्थूल देहाची आहे. वैखरीच्या आत कुठली आली, मध्यमा, ती सूक्ष्म देहाची आहे. पश्यंती ही कारण देहाची आहे. आणि परा ही महाकारण द्यायचे आहे. महाकारण म्हणजे तरी काय, सोहम, त्याला महाकारण म्हणायचं. त्याच्याही पलीकडतो स्वरूपानं. म्हणून चार देहाच्या चार वाण्या येतात, त्याच्याही अतित्व आहे परमात्मा. चारी वाणी पलीकडे असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वाच्य वाचक भाव मुळीच संभवत नाही. म्हणून सच्चिदानंद ही पदे आत्म्याची वाचक नाहीत. त्याला दृष्टांत देतात. सूर्याचेने प्रकाशे जे काही जड आभासे, तेने तो दिवसे सूर्यो काही. अर्थ, सूर्याच्या प्रकाशाने जे काही जड पदार्थ प्रकाशित होतात त्या जडापासून सूर्य प्रकाशित होईल का? जडाकडून सूर्यप्रकाश होतो. आता सूर्य उगवला की सगळे जड प्रकाश आपल्याला पदार्थ दिसतात. पण त्या जडाखंड सूर्याचा प्रकाश प्रकाशित होऊ शकत नाही. का तर हे प्रकाश जड आहे, हे जड आहेत पदार्थ. आणि सूर्य हा प्रकाशमान आहे, स्वतः तो प्रकाशमान आहे. म्हणून त्याला आपल्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही. म्हणून या जडाखंड तो प्रकाशित होऊ शकत, सर्वांचं प्रकाशन करतो, पण जड पदार्थांकडनं तो प्रकाशित करू शकत नाही. सूर्याच्या प्रकाशाने सर्व जड वस्तू प्रकाशल्या जातात, पण त्या सर्व जड वस्तू सूर्याला प्रकाशित करू शकत नाहीत. कारण ते सर्व सूर्याकडून प्रकाशित होत असल्यामुळे त्याच्याकडून सूर्य कसा प्रकाशित होईल, शक्य नाही. तसेच सूर्य देखील ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाला आहे आलं का. त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला सूर्य कसे प्रकाशन करू शकेल. आलं बघा. आता सूर्य देखील बाकीच्या जड पदार्थांना प्रकाशन करतो, पण सूर्याला देखील कोणातरी प्रकाश आहे. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला
आत्मा प्रकाशित करतो. मग तो सूर्य देखील आत्मप्रकाशाला प्रकाशित करू शकत नाही, कारण का सूर्य हा परप्रकाश आहे, आत्मप्रकाशाने प्रकाशित होतो. तो एक कवडसाच आहे महाराज, लक्षात ठेवायचं. अधिक प्रकाशमान आहे एवढंच. तो सूर्य देखील त्याला प्रकाशित करू शकत नाही. हा आपला जो प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश आहे. सूर्य का प्रकाशमान नाही, स्वयंप्रकाश का नाही? सूर्य अंधाराला घालवतो पण अंधाराचं प्रकाशन करू शकत नाही. आणि आत्मा अंधाराचं प्रकाशन करू सूर्याचंही प्रकाशन करतो, दिवसाचंही प्रकाशन करतो आणि रात्रीचे प्रकाशन करतो, म्हणून स्वयंप्रकाश आहे. आलं का? राऊत महाराज म्हणायचे सूर्याच्या वृत्तीपेक्षा आपली अंतर्वृत्ती श्रेष्ठ आहे तेवढ्यासाठी. दोन्हीचे प्रकाशन होते ना त्यामुळे सूर्याचं हे करून दाखवायचं. कोंबडे घेऊन बसायचे. करलोय आणि नको त्याच्या पाठीमागे लागलोय महाराज. ती मी सुखाची कल्पना करून, ज्ञानाची कल्पना करून, तुमच्यासारखं ज्ञान आम्हाला नाही. अरे काय येड्यासारखं आहेस तू. स्वयंप्रकाश तू आहेस तरी मग तुला कळणं झालंय, कळवून घेणं झालंयस महाराज. महाराज म्हणले, तू काय तरी जा. नकोच आज. हेच तू अंगी डोळे उघड. होय, तुझं डोळं उघड ना. जसा आहे तसाच तू आहे. उगच काय तापच्यासाठी बसलायस महाराज. कोण तरी म्हणलं मला, अरे याच्या पुन्हा जाणं ते सांगावे असं महाराज. काय संतांनी सांगायचं राखलेलं नाही, फक्त आपण त्याचा अर्थ बघत नाही, यथार्थ अर्थ बघत नाही. अंगी डोळे उघडत नाही. होय, डोळे हे डोळे उघडतोय आपण. उघडतोय, अंगी उघडतोय. स्वयंप्रकाश जे परमतत्व आत्मा जे आहे सिद्धांताचं सारच आहे ना. का जागा की निजलाशी शनी होणी जागा बोला. ती बाहेर आहे बुवा अजून. काय जागा की नाही. परमात्म्याकडून सूर्यप्रकाश आहे, जड पदार्थाकडून सूर्य प्रकाशक आहे आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. असा स्वयंप्रकाश परमात्मा वृत्तीकडून प्रकाशला जात नाही. आता जड पदार्थाच्या दृष्टीतनं सूर्यप्रकाशमान आहे, पण आत्मस्वरूपाच्या ह्याच्यातनं सूर्याला देखील प्रकाशित करणारा कोण आहे? आत्मा आहे. पुढे काय म्हटलं मग? वृत्ती देखील त्याला प्रकाशित कशी करेल? कारण का वृत्तीला देखील त्याचाच प्रकाश आहे. म्हणून लय मला ज्ञान आहे, माझे ज्ञान बुद्धी आहे असं म्हणून नाही महाराज. कारण का बुद्धीत महाराज ज्ञानाचा व्यवहार होतो. ज्ञान बुद्धीचं ज्ञान हे स्वरूप नाही, ती जडाच्या जातीचे आहे, जड नाही. हे लक्षात ठेवायचं. अंतकरण हे बुद्धी जी आहे ना ती जड का नाही? तर तिथं जड असती तर घटाच्या ठिकाणी देखील तुम्हाला ज्ञानाचा व्यवहार झाला नसता. घट हे तमोगुणाचं कार्य आहे म्हणून ती जड पदार्थ आहेत. हे पंचमहाभूताचं सत्वगुणाचं कार्य अंतकरण आहे म्हणून ती जडाच्या जातीत आहे. तिथं ज्ञानाचा व्यवहार होतो. ज्ञान स्वरूपता नाही ते, म्हणून वृत्ती देखील ज्ञान स्वरूप नाही. ज्ञानाचा तिथं काय होतो? व्यवहार होतो. तिला ज्ञानाचा टेका कुणाचा आहे? आत्म्याचा आहे. हो, हे लक्षात ठेवायचं. हे ज्ञान मात्र आपलं हे स्वरूप आहे. हो, फक्त वृत्तीचा तिथे व्यवहार होण्यासाठी गरज आहे म्हणून वृत्ती व्याप्ती गाठली महाराज. वृत्ती बहिर्मुख झाली हो, अंतर्मुख झाली ना की मग तोच तिथे चिदाभासाकडे मी आहे. चिदाभास होता ते म्हणण्यापेक्षा तिथं ओळख होती. मी आता देह नाही, आत्मस्वरूपाने मी आहे म्हणायची काय गरज नाही. देहाला म्हणणंपणा निघून जातो तिथला. स्वयंसिद्ध मी आहे म्हणायची ते आता ती काय गरज नाही महाराज. म्हणून इथं वृत्तीची गरज आहे. प्रश्न, तुम्ही तर आत्मवृत्तीचा विषय आहे असे म्हणता. हा प्रश्न आहे ना. आता वृत्तीचा विषय म्हटलेला नाही महाराज. तुम्ही तरी वृत्तीचा विषय आहे असं म्हणता, असा प्रश्न आहे. उत्तर, अज्ञानाच्या तमोगुण प्रधान आवरणाने आवृत असलेला बरोबर आहे. आत्मा सत्वगुणाच्या वृत्तीला विषय आहे. व म्हणून वृत्ती जाणे न जाणे त्यास.
तो स्वयंप्रकाश आत्मा मीच असे. आता वृत्ती जाणे कुठं? आवरत परमात्म्याला. न जाणे कुठं? शुद्ध परमात्म्याला तिथं जाण्याचा व्यवहारच होत नाही. जाणे आहे कुठं? आवरण आहे तोपर्यंत तुम्हाला त्या वृत्तीची गरज आहे. सत्व शुद्ध वृत्तीची गरज तिथं आहे महाराज. तिथं एक जाण्याचा व्यवहार होतो. अहम देह म्हणत होता ना, तेच जाण्यासाठी अहम ब्रह्मास्मी इथं म्हणण्यासाठी तिखंड तत्वमसी महावाक्य ऐकलं ना, तर इथं अहम ब्रह्मास्मी हा भाव तिथं तयार होतो. वृत्ती कार्य तेवढं करते आणि वृत्ती ती कार्य केली की वृत्ती राहतच नाही महाराज. म्हणायची देखील काही गरज नाही महाराज. वृत्ती राहतच नाही तिथे शिल्लक महाराज. कारण का वृत्तीचं कारण असणारं जे अज्ञान आहे ना, ते निवृत्त होतं महाराज. तिथं तुम्हाला मी ब्रह्म आहे म्हणायची गरज नाही, आहेच ती महाराज. भाव तिथं तयार होतो सोहम असा. वृत्तीला अज्ञानाचा टेक आहे हो, त्यामुळे ती फाटत राहते. एका मोडला का नाही ते जायचं नाही. जाईल कुठे? कुठे जाणार महाराज? काही देतीच्या त्याच्यामध्ये. हो. मग तिथं वृत्ती हे निवृत्त झाली. जाणं दिशीची तेथे मी माझ्या हरपडे ठाई ज्योतीच्या जे काय अदृश्य होते, दृश्य जे होते अदृश्य. अदृश्यतेची काही दृश्य चुके मी निजलोगा शून्य सारुनी. शुद्ध परमात्मा वृत्तीचा विषय नाही हे लक्षात ठेवा. म्हणाले शुद्ध परमात्मा हा वृत्तीचा विषय नाही हे तुम्ही जाणून घ्या. वृत्ती मग आवडच परमात्मा आहे म्हणा, तो जाणून घेण्यासाठी आज वृत्तीची गरज आहे. म्हणून सात्विक वृत्तीवर काय आहे? म्हणून हे आपल्याला अंतकरणावर बुद्धिवृत्तीवर शास्त्राचे संस्कार करणं अत्यंतिक गरज आहे. विचार करण्यासाठी, विचार होण्यासाठी. कारण का शास्त्र संवाद जो आहे ना, तो आपल्या गळी उतरण्यासाठी तेवढ्याच जातीची त्या वृत्तीची गरज आहे. शास्त्रशुद्ध वृत्तीची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला शास्त्राचे संतांचे संस्कार होणं अत्यंतिक गरज आहे म्हणून. शास्त्रानं संस्कारित असलेली वृत्ती ती अहम ब्रह्मास्मी असं तदाकार होती. ती आपली वृत्ती मलिन झाली आहे हो. हे याच्या संगतीने सगळ्या स्थूल याच्यातनं ती स्थूलच बनली आहे याच्या संगतीने महाराज. आणि तिचं तेवढं ते मालिन्य घालवण्यासाठी या सगळ्या आवृत्ती करायच्या महाराज. अभ्यास तरी का करायचा महाराज? शास्त्राचे संस्कार का करायचे? संतांच्या संगतीत का राहायचं महाराज? तर तिच्यावेळी दोष जाण्यासाठी. अर्थात स्वच्छ झाला, स्थिर झाला, प्रतिबिंब उमटतं ना, मग तेवढं घालवण्यासाठी, स्थिर करण्यासाठी सगळा प्रकार आहे महाराज. हो. नाहीतर ती वृत्ती काय त्याचं ज्ञान करून देत नाही महाराज. ती काय जडच आहे महाराज. ती त्याच्या प्रकाशानं प्रकाशित होते महाराज. ती काय प्रकाशन करून देणार आहे महाराज? तिला स्वतंत्र सत्ता नाही. ती सिद्धच होत नाही सरताना. सार गोष्ट प्रकाशमान सूर्याला परमात्मा प्रकाशन करू शकेल, पण जड पदार्थाकडून सूर्य कसा प्रकाशला जाईल? तेवी जेने तेजे वाचेशी वाच्य सुजे, ते वाचा प्रकाशिजे हे के आहे. अर्थ, ज्या परमात्म्याच्या ज्ञानरूप प्रकाशाने वाणीला वाच्यभूत अर्थ प्रकाशित करता येतो, त्या वाणीला परमात्मा वस्तू कशी प्रकाशित करता येईल? वाणीला देखील त्याच्या ह्याच्यामुळे आपल्याला वाच्यता येते. मग ती वाणी तरी त्याला कशी प्रकाशित करू शकत नाही. विवरण, तसेच वाणीला वाचकता जी आली आहे ती परमात्म्याच्या सामर्थ्याने आली आहे. अर्थात त्याच्या ज्ञानाने वाचेला वाचकता येते. ती वाचा त्या ज्ञानरूप परमात्म्याला कशी प्रकाशन करू शकेल? पुढे दिले आता. आत्मा चार वाणीचे पलीकडे आहे. अर्थात आत्मभिन्न चार वाणी अध्यस्त असल्यामुळे अध्यस्त वस्तू त्याचे वर्णन कसे करतील? बघा,
आता 4 वाण्या मानल्यात महाराज. ह्या 4 वाण्या सगळ्या काय आहेत? आद्यस्थ आहेत महाराज. आणि आद्यस्थ वस्तू ही अधिष्ठानाला प्रकाशन करू शकत नाही. आद्यस्थ वस्तूला अधिष्ठानावरून स्वतंत्र सत्ता नाही महाराज. तसं ह्या वाण्या देखील येतात त्या आत्म्यावर काय येतात? आद्यस्थ आहेत महाराज. म्हणून त्याचं वर्णन त्या करू शकत नाही. ज्याच्या प्रकाशाने वाचा प्रकाशित आहेत ती वाचा त्याला कशी विषय करेल त्याला युक्ती म्हणावी. अमृतानुभव ग्रंथात प्रमाणे दिले आहेत नाहीत. युक्ती व अनुभवच सांगितला आहे. खऱ्या भाग्यशाली शिष्याने, बरोबर आहे ना, शिष्याने जाय ना ते, बरोबर आहे. शिष्याने श्रीगुरूला प्रमाण विचारू नये. श्रीगुरूने आपला स्वानुभव सांगावा व शिष्याने त्यावर विश्वास ठेवून पटवून घ्यावा. इथं प्रमाण सांगायची काही गरज नाही हो. इथं तुमची श्रद्धा, विश्वास ठेवावा. ते सांगतात तेच बरोबर आहे. आता तुम्हाला विश्वास बसत नसला तर मग त्याला प्रमाण देऊन, पण आता पाठीमागा सगळा विश्वास संपन्न झालाय ना. हा, त्याची माझी हित. गुरुची श्रद्धा कधी बसते? विश्वास असला तर. मग श्रद्धा कर म्हणायची काय गरज नाही. आणि श्रद्धा एकदा बसली ना की मग त्यांच्या शब्दाला प्रामाण्य म्हणतो. त्याला प्रमाण द्यायची काय गरज नाही. प्रमाण द्यायचं म्हणजे पटवून देण्यासाठी कुठलं तरी एखादा सिद्धांत पटवायसाठी तुम्हाला दृष्टांत द्यावा लागतो. इथं दृष्टांताची देखील काय गरज नाही. प्रमाण द्यायची काय गरज नाही. अनुभव आहे ना. आणि काय आहे प्रमाण तरी कवा? तुम्ही अनुभव तर जायच नाही तोपर्यंत. एवढा असावा अनुभव महाराज, तदाकार वृत्ती व्हावी. प्रमाणाची काय गरज आहे? तुम्हाला बाजीराव म्हटलं म्हणजे होय म्हणतोय का नाही? ती प्रमा आहे यथार्थ. पण आत्मामधून प्रमा झालेला नाही का? तुम्हाला हुडकायला लागते मी बाजीराव कसा असेल, त्याला प्रमाण काय असं तुम्ही विचारता. तसंच धावा तू आहेस म्हटल्याबरोबर अहम ब्रह्माची उठली. प्रमाण द्यायची काय गरज आहे महाराज? कारण का अनुभव आहे. हां, स्वतःप्रमाणे. आपण परताप्रमाणे नाही महाराज. पण सर्वांना हे झेपत नाही. का महाराज? अधिकार उणीव आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आपण काय करायचं महाराज? झेपत नाही म्हणून सोडायचं नाही. झेपत नाही म्हणून पोरं लाता घालतात म्हणून घर सोडते. हां, बायको वैतागती म्हणून घर सोडते. हां, काय जमत नाही म्हणून गाव सोडते. पण परमार्थ मात्र झेपत नाही म्हणून सोडते. सोडू नये महाराज. आपल्या हातात मिळालाय ना. काय झालंय माहिती आहे? तो कुणालाही लागून घ्यायचा नाही. सर्वांच्या कल्याण बोलणाऱ्या सकट आहे तो. मी बोलतोय तसं आहे का त्याचं त्याने लावून घ्यायचं. मी ऐकतोय तसं माझं झालंय काय त्याने लावून घ्यायचं. इथं प्रयत्न सांगितलाय. आणि नसलं तरी शास्त्राला हे करून आपण तसं जगत जायचं. झालं की महाराज. त्याच्यात काय आहे महाराज? लावून घ्यायचं म्हणजे बाबा इथं आपलं चुकतंय, ही चूक काढून टाकायची आणि सुधारणा करायची. शास्त्रानं सांगितलं तिची सुधारणा करणे आपलं कर्तव्य. यालाच परमार्थ म्हटले, यालाच अभ्यास म्हटले महाराज. अभ्यास म्हणजे काय? रात्री दिवशी पुस्तकं बुलगडीत बसायचं आणि कोणतरी आला की कुत्र्यागत धावायचं, काहीतरी मिळवायच्या पाठीमागे असलं नाही चालत महाराज. हळूहळू हळूहळू वृत्ती स्थिर व्हायला पाहिजे, स्वरूपाकडे जायला पाहिजे महाराज. मग आता इथं प्रमाणाची गरज नाही गुरुजी. कारण का स्वतःसिद्ध आहे ते. म्हणून ह्याला प्रत्यक्षता 3 प्रकारानं बसते महाराज. प्रमाण आता प्रत्यक्ष आहे. तत्वमसी महावाक्य हे प्रमाण आहे महाराज. ते 6 प्रमाणात 5 प्रमाण आहेत, त्याचा बाद करून ते प्रत्यक्ष प्रमाण तुम्हाला स्वरूपाचे यथार्थ ओळख करून देते. अबाधित नुसतं आहे म्हणून ते शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण आहे. स्वरूपता प्रत्यक्ष आहे किंवा विषयता प्रत्यक्ष घ्या. आपलं स्वरूपच ते आहे. घटापटासारखं नाही महाराज. तुम्हाला आता बाळासाहेब म्हटलं की मी म्हणते ना तसं तिकडं तत्वमसी महावाक्य आले ना तर ते स्वरूपानं जर अधिकारी असेल तर अहम ब्रह्मास्मी हे तिथं अनुभव येतो. त्याला दुसऱ्याची काही गरज नाही, सांगायची काही गरज नाही. याला स्वरूपता प्रत्यक्ष म्हटले. आणि फलता प्रत्यक्ष आहे. आपल्याला दुःख संबंध रहित आनंद मिळतो.
दुःख संबंध रहित आनंद मिळतो महाराज. तो भोगायला प्रत्यक्षात मिळतो महाराज. म्हणून प्रमाणता प्रत्यक्ष, स्वरूपाता प्रत्यक्ष आणि फलता प्रत्यक्ष हे ज्यावेळी जुळेल महाराज त्यावेळी तुमचा परमार्थ सिद्ध झाला म्हणावं, नाहीतर मग अजून कुठं तरी. आणि म्हणून याला प्रमाणाची गरज, कारण का तो दुःख संबंध रहित आनंदाची डोही, आनंदाचे ढेकर येतात महाराज त्यावेळी. मनानं डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहणार नाही महाराज. अधिकारी असेल तर महाराज इथं दुसऱ्या प्रमाणाची गरज नाही महाराज. दुसऱ्यांना सांगायची काय गरज नाही महाराज. साखर खाली एकदा की गोडी दुसऱ्यांना सांगायची काय गरज नाही महाराज. मध्यम अधिकाऱ्याला प्रमाण सांगावे लागते. होय, मध्यम अधिकाऱ्याला उत्तम अधिकाऱ्याला प्रमाण सांगायची काय गरज नाही. आता त्यांच्याकडे एक दया आहे दादा. अधिकार तैसा करू उपदेश, कुणालाही ते मागे घालवत नाहीत महाराज. मध्यम अधिकाऱ्याला पटत नाही ना बाबा असं नाही असं म्हणून सांगायचं, त्याला प्रमाण द्यावं लागतं महाराज. प्रमाणानं त्याला सिद्ध करावं लागतं. ज्ञानोबारायाने असं सांगितलंय, तुकोबारायाने असं सांगितलंय. संतांची प्रमाणं देऊन त्याला सिद्धी करून द्यायची महाराज, असं सांगावं लागतं महाराज. हो, त्यात प्रथम स्मृतिग्रंथातील प्रमाण सांगावे, पुराणातील प्रमाण सांगावे, शास्त्रातील प्रमाण सांगावे, शेवटी वेद श्रुती प्रमाण सांगावे. या प्रमाणावर अस्तिकाचा विषय असल्यामुळे विश्वास असल्यामुळे त्यास पटते, परंतु नास्तिक यातील कोणतेच प्रमाण मानित नाहीत. अशा वेळी नास्तिकांना युक्तीने पटवून द्यावे लागते. मग त्याला युक्तीने पटवून द्यावं लागतं महाराज. प्रमाणानं देखील काय लोकांना पटत नाही, मग आता त्यांना युक्तीने पटवून द्यायचं महाराज. युक्ती सांगायची महाराज. ती युक्ती असे, नास्तिकांना स्थूल देहाची प्रत्यक्षता आहे व आम्हाला ब्रह्माची प्रत्यक्षता आहे. आता नास्तिकाला स्थूल देह मी आहे म्हणतो ना, प्रत्यक्ष आहे ते, आणि आपण ब्रह्माची प्रत्यक्ष आहे म्हणजे अनुभव आहे. त्यात एक प्रत्यक्ष स्वरूप आहे व एक प्रत्यक्षाचा विषय, प्रत्यक्षाचा विषय आहे. आता एक प्रत्यक्ष स्वरूप आहे, आत्मा जो आहे तो प्रत्यक्ष स्वरूप आहे, आणि दुसरं शरीर आहे ते प्रत्यक्षाचा विषय आहे. मुळात काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय होत नाही. आता मुळात काहीतरी प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय होऊ शकत नाही महाराज. ज्या अर्थी प्रत्यक्षाचा विषय होतो त्यावेळी मुळात काहीतरी प्रत्यक्ष असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या देहाला देखील काहीतरी अधिष्ठान असायला पाहिजे. सगळे पदार्थ जेवढे जेवढे तुम्हाला प्रतीतीला येतात ना, त्याला त्याच्या खाली अधिष्ठान असल्याशिवाय प्रत्यक्ष असल्याशिवाय प्रत्यक्षाचा विषय होऊ शकत नाही. रज्जू नसती तर सर्प प्रतीतीला आला नसता. बघूया पुढं काय येते. अर्थात प्रत्यक्षाच्या विषयात प्रत्यक्ष आहे, पण प्रत्यक्ष स्वरूपात प्रत्यक्ष विषयता नाही. झाले का? हे बघा, प्रत्यक्षाच्या विषयात प्रत्यक्षता आहे म्हणजे विषय दिसतो ना, त्याला प्रत्यक्ष म्हणजे आत्मस्वरूप आहे. पण प्रत्यक्ष स्वरूप आहे ना, त्याच्यात मात्र विषयता नाही. म्हणजे सगळ्या ह्या विश्वात आत्मा आहे, पण आत्मात मात्र तुमचं जग नाही. संसारात तुमच्या जेवढे जेवढे पदार्थ आहेत ना, त्या सगळ्यात परब्रह्म परमात्मा आहे, देव आहे, पण देवात मात्र विषय नाही. लक्षात ठेवा. निदान असं तरी सांगित जावा, ब्रह्म सांगायचं राहून दे, देव तरी सांगा, पण असा सांगा. तेव्हा प्रत्यक्षाच्या विषयाचा व्यतिरिक्त आहे व प्रत्यक्षाचा अन्वय आहे. हो, आता प्रत्यक्ष आणि विषय यांचा व्यतिरिक्त आहे आणि प्रत्यक्षाचा त्याचा अन्वय आहे. कारण का तिथंही आहे आणि इथं तरी तो आहेच महाराज. तुमच्या विषयातही तो आहे. हो बरोबर आहे की, कारण का विषय जो आहे तो ना, तो विषयात आहे, विषय आत्म्यात नाही. प्रत्यक्षता म्हणजे आत्मा घ्यायचा, त्यात नाही. पण आत्मा मात्र विषयातही आहे आणि स्वच्या ठिकाणी आहेच महाराज. त्याचा अन्वय आहे, म्हणजे तिथंही आहे तिथंही आहे. आणि त्यांचा मात्र व्यतिरिक्त आहे. आपल्या देहाचा व्यतिरिक्त तसा करायचा महाराज. आपण काय करायचं म्हणायचं का, 3 अवस्थाचा आपण विचार करायचा महाराज. जागृतीतला कृष्णादादा तुम्हाला स्वप्न पडतंय. बर, आता स्वप्न पडतं तेव्हा इथली बायको स्वप्नात नसते, होय की नाही, आणि स्वप्नातली
जागृतीत नाही म्हणून खोटी. मग आता स्वप्न जागृती कुठं स्वप्नात आहे, मग ती का खोटी नाही? पण ती उद्या दिसती म्हणतोय. बरं असं नाही महाराज. आता स्वप्नातले जागृतीत नाही, जागृतीतले स्वप्नात नाही, आणि दोन्हीही तुम्हाला सुषुप्तीत नाहीत. म्हणजे या देहांचा व्यतिरेक आहे. स्थूल देहाची जागृती आहे, सूक्ष्म देहाची स्वप्न आहे, आणि कारण देहाची सुषुप्ती आहे. तिथला देह तिथं नाही, तिथला देह तिथं नाही, दोन्ही देह तिथं नाहीत. म्हणजे त्यांचा काय आहे? व्यतिरेक आहे. म्हणून ते काय आहेत? मिथ्या आहेत. पण जागृती ज्यानं प्रकाशन केलं तोच आत्मा स्वप्नात आहे. जागृतीत आहे त्याला काय म्हटलंय? विश्व म्हटलंय. तो कसा आहे? बहिप्रज्ञा आहे. अंतकरण वृत्तीद्वारा घटपटादी पदार्थांना तो अंतकरण वृत्तीद्वारा प्रकाशित करतो महाराज. पण तिथेही प्रकाशन करणारा त्याला काय म्हटलंय? विश्व म्हटले. आता तो झोपला, हे शरीर झोपतं महाराज, पण तो झोपत नाही. तिथेही जागा आहे तो. कारण का ही इंद्रिय सगळी बंद असतात, सगळे व्यवहार बंद असतात, तरी पण तिथला व्यवहार व्हायचा तसा होतो. तिथं सगळ्या पदार्थाची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे. तिथलंही प्रकाशन करतो म्हणून त्याला काय म्हटलंय? तेजस म्हटले मला. तेजोमुख आहे तो. म्हणून त्याला तिथं अविद्यावृत्तीनं तो प्रकाशन करतो. तिथं अविद्यावृत्तीनं प्रकाशन करतो. आता तिथलंही प्रकाशन करतो तो. झोपेत आता सगळाच व्यवहार बंद आहे. हाही देह नाही, स्वप्नातलाही देह नाही. अंतकरण वृत्ती देखील आता तिथे व्यवहार शून्य आहे. तरी पण सकाळी जाग झाल्यावर मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो, असं तिथं प्रकाशन करणारा म्हणजे अज्ञानाचं आणि त्या सुखाचं प्रकाशन करणारा कोणतरी तिथं असायला आहे. त्याला प्राज्ञ म्हटले महाराज. विश्व तेजस आणि प्राज्ञ, आणि पुढे साक्षी घातलाय महाराज. याचा अन्वय आहे म्हणून तो सत्य आहे. तो त्यात आहे, पण ती मात्र तर याच्यात नाहीत. आणि स्वप्न, जागृती, सुषुप्ती या मात्र त्यात ती नाही, त्यात ती नाही, त्यात ती नाही, यात तरी नाहीत. म्हणून त्यांचा व्यतिरेक आहे. म्हणून ते मिथ्या आहेत. कधी असतं आणि कधी नसतं. त्याचा व्यतिरेक आहे, त्याला मिथ्या म्हणायचं. आणि ज्याचा अन्वय आहे तो सत्य आहे, त्याला सत्य म्हणायचं. अन्वय व्यतिरेकाने ते चिंतन सांगितले महाराज. असं चिंतन करायला हळूहळू शिकायचं आपण. म्हणजे मग देहावरचं देहात्म कमी होतं महाराज. आपण तीन देहाचं निरीक्षण करायचं आणि आपलं, आणि मग देहात्म बुद्धी काढून टाकायची. जगातलं काय काढायचं नाही, आणि देहाला काय कुठं फाडून टाकायचं नाही. देहात्म बुद्धी तेवढी काढायची. मी देह नाही. त्याला श्रवण, मनन, निधिध्यासनाची परिपाकावस्था, त्याला समाधी म्हटली गुरुजी. काही वेळा ती समाधी तुमची उत्तान पावल. परत आणि प्रयत्नानं लावायची, परत आणि प्रयत्नानं लावायची. आणि एकदा तिची लागत गेली, सवय झाली ना, कारण का त्या मनाला एकदा गोडी लागली की लाचावले मन, मग ती सोडित नाही. बसल्या बसल्या समाधी लागत. आणि समाधीत आत्मानंदाचं भान होतं बरोबर. हां, आणि तत्वमसी महावाक्याद्वारा तुम्हाला ज्ञान झालेलं असतं. बरोबर आहे. श्रवणात झालेलं असतं. ते मननानं ह्या सगळ्याचा बाद केलेला असतो, भेदाचा बाद केलेला असतो मननानं देखील. राहिलेलं असतं काय? विपरीत भावना. श्रवणानं प्रमाण संशय निवृत्त झालेला असतो. प्रमाण संशय म्हणजे ज्ञानानं मोक्ष, कर्मानं मोक्ष का उपासनेनं मोक्ष. तर मोक्ष हा ज्ञानानं ठरलेला असतो महाराज. कारण का ज्याच्या अज्ञानानं भासतं ज्ञानानं निवृत्त होतो महाराज. मननात 5-6 प्रकारचा भेद निवृत्त केलेला असतो महाराज. युक्तीनं अद्वैत चिंतन करून भेदाचं निरसन केलेलं. जीवजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीवजीवाचा भेद, जडजडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, हे 5-6 प्रकारचे भेद मननात निवृत्त झालेले असतात. राहतंय काय? विपरीत भावना. म्हणजे मी देहाय लवकर जात नाही. सगळे सांगील, प्रक्रिया सांगील कंबार बांधून, पण मी महाराज म्हटल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि ते जाण्यासाठी महाराज निधिध्यासन लावायला सांगितलंय महाराज. निधिध्यासन म्हणजे अनात्माकार वृत्तीचा विजाती प्रत्यय, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती ठेवायची सातत्याने. आणि हे तुम्हाला कुठेही बसल्याच करता येते. याच्यासाठी पुस्तक घेऊन बसायची काही गरज नाही. मी हा नाही, मी आत्मस्वरूप नाही. असं निधिध्यास लागत जर गेला महाराज तर त्याची परिपाक अवस्था, त्यालाच समाधी म्हटले. सुविचारणा तनु माणसा सत्वापती, सत्वावर आरूढ होतो महाराज. असंशक्ती, एवढी आसक्ती, विषयावरली आसक्ती निघून जाते.
पदार्थाभावी, पदार्थांचा पूर्ण अभाव झालेला असतो आणि मग तुरी जननो या अवघा प्रपंच झाला. कारण काय एकदा इथं अधिष्ठान हे झालं ना, दुरी रूपाने कळली की सर्पाचं काय होतं, अत्यंत अभाव सिद्ध होतं. तसं एकदा आत्मस्वरूपाची ओळख झाली, भान झालं इथं ना, भान म्हणण्यापेक्षा ते आहेत आपल्याला, फक्त अंतर्मुख व्हायला शिकायला पाहिजे महाराज. इथं एवढा प्रयत्न आहे महाराज. आणि त्याच्यासाठी मग सकाळी बसा, संध्याकाळी बसा, कुठेही तासभर बसा, 2 तास बसा, अर्धा तास बसा, हळूहळू बसलं की अंतर्मुख व्हायला शिकायचं. बसलं का नाही अंतर्मुख. हां, असं करायचं. आम्हाला गप बसूच आहे भगवान. दिली आहे की 12 तासाची रात्र दिली आहे. 8 तास तरी तुम्ही झोपता नाही का? 5-10 मिनिटं बसा तुम्ही निवांत. उठल्यावर 5-10 मिनिटं बसा. असं करा, दिवसाचं राहून दे की. आणि ती एकदा सवय लागली की नाही की बघा, सहज बसलं तरी डोळे दाखवूनच बसतंय ते, आणि नकोच वाटते. ते सहज आत जातंयच, सहज आत जातंय बघा. त्याचा सवयच लागलेली असते महाराज. हा, सहज आत जातंय की नाही बघा. ते लावायला लागणार, करावं लागणार. अभ्यास सांगितला तेवढ्यासाठी हो. अभ्यास का सांगितला महाराज? हे जाता जाता जर उठ्याला असतो महाराज, अभ्यास सांगायची काय गरज? हा, सगळ्यांनी केलं असतं, सांगायची काय गरज होती महाराज? बरं, हे केल्याशिवाय सुटका नाही, हेही जाणून ठेवा तुम्ही. हेच केलं पाहिजे, हे झालं तर माझं व्यवस्थित आहे, नाहीतर माझी फजिती आहे. एवढं तुम्हाला एवढं कळालं तर बस आहे. बघा काय म्हटलंय, ज्याचा अन्वय आहे ते सत्य असतं. झालं, आलं का? ज्याचा अन्वय आहे ते म्हणजे तिन्ही ठिकाणी आहे, तिन्ही कालात आहे, ते सत्य असतं. तिथं आहे, तिथं आहे, तिथं आहे. आत्मा तिन्ही कालात आहे, जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे, आणि नसल्या तरी बी आहे, म्हणून तो सत्य आहे. आणि मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती किंवा हे देह, याचा व्यतिरिक आहे. इथला देह स्वप्नात नाही, स्वप्नातला देह इथं नाही, हे दोन्ही देह सुषुप्तीत नाहीत, म्हणून हे काय आहे? मिथ्या आहे. बरं, हे अगोदर नव्हतं, आता आलंय, आणि एक दिवस बघा तरी जाणार आहे काय? मग याला सत्य काय म्हणता तुम्ही? अरे देह जाणार जाणार, याची काळोबा खाणार. कारण का देहात्म बुद्धीच लवकर जात नाही. सगळ्यात आडवं काय यायला आलंय? देहबुद्धीच आडवी यायला. देहबुद्धी काढायची आणि आत्मबुद्धी ठेवायची. ते बी हा देह आहे तोवर. कुत्र्याच्या जन्मात गेल्यावर ते करता येत नाही, जन्म घ्यावा लागणार महाराज, कुठं नाही कुठं तरी. पण परत मनुष्य जन्म मिळाले आपल्या हातात नाही, मिळाला तर इकडे येऊ असं आपल्या हातात नाही. तुम्ही तिथनं इथं आलायच आता, बरोबर आहे? इथल्या गावातले किती आले तिथं? का आले नाहीत? काय इथं सांगितलंय एवढं एवढं पैसे भरा, आमक्यानी इथं तेवढी परवानगी आहे, बाकीच्यानी येऊ नका. पदार्थात चहा देतात आणि काहीतरी खायला घालतात, तरी इकडे येत नाहीत. आणि उद्या तिथं काहीतरी जाहिरात राहावा, आता एखादी तिथं कोणतरी नाचायला येऊन देत. हे काय? याचं कारण काय? अधोगती आहे, भांडवल नाही आपल्याकडं, अधिकार नाही. हो, चला. त्याचा व्यतिरिक्त आहे ते मिथ्या असते. मग तद व्यतिरिक्त म्हणजे अन्वय आहे ना, अन्वय सोडून जे व्यतिरेक आहे म्हणजे वेगळं आहे, ते मिथ्या असतं महाराज. आपल्या देहाचा व्यतिरेक आहे, इथला देह तिथं नाही, तिथला देह तिथं नाही. एक दिवस हा देह जाणार आहे, अगोदर नव्हता, परत येईल, पण हाच येईल असं नाही, कुठला तरी येईल सांगाडा दुसरा. तो बी ह्यातला असलं तर ह्यातला येईल, नाहीतर मग काय कुत्र्या मांजराचा कसा नाही येईल महाराज. अशा युक्तीने नास्तिकांना देखील आम्ही जगमिथ्यत्व शिकवू. मग अशा युक्तीनं, आता हे युक्तिवाद नास्तिकांना देखील महाराज जगमिथ्यात्व सांगून ठेवतात. म्हणून तरी आजा गेला, पंजा गेला, बाप वचना गेला, देखत देखत हे सांगितलं महाराज. देह काळाचे धनकुबेर येते, ह्याचा स्वभाव नाश सांगितलाय महाराज, त्याचा परताना सांगितलाय, त्याचा आश्रयनाश काय सांगायचं राखलेलं नाही. आपण डोकी तेवढी घेत नाही, बाकीचं सगळं डोकी ठेवतो किसन दादा, पण एवढी विसरतो महाराज. पण संतांची महान मोठी शिकवण आहे की हो, ज्याला अनुभवातनं पटत नाही त्याला प्रमाण दिलं.
प्रमाणातनं पटत नाही त्याला, युक्त्या सांगितल्या, युक्तीनं पटत नाही त्याला देवावर येऊन आत्मा अनात्मा याचा विचार सांगितला महाराज. अन्वय व्यतिरिकानं ते देखील सांगितलं. अरे तुझा आजा गेला, कुठे गेला सांग, तू एक दिवस जाणार आहेस असं विचारतात ना, ते तेवढ्यासाठी सांगितले महाराज. आपण बी एक दिवस हे सोडून कुठं जाणार? कुठं जाणार, कधी जाणार, मग काय माहिती आहे? माहित नाही, ही माहिती नाही आपल्याला. अरे जाता जाता माणसं जायला द्या. काळ जपत शेमा. आयुष्य जात आहे पा, स्व येतं आता, मग काय राहा, ध्यानी राहा. म्हणून परमार्थ करताना मुमुक्षु होत जावे. झालं. परमार्थ करताना हबप होई जाऊ नये. मोक्षाची इच्छा करून ठेवावे. मुमुक्षु व्हावं म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा, त्याला मुमुक्षु म्हटले. ज्याला मोक्षाची इच्छा आहे, सुटायची इच्छा आहे, मुमुक्षु व्हावं म्हणजे अधिकार संपन्न करावा, विक्षेप घालवावा, आवरण आहे कळून घ्यावं, साधन चतुष्टय संपत्ती आपल्या संकट असायला पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शम पाहिजे, दम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, उपरती पाहिजे, तितिक्षा पाहिजे. तितिक्षा असलं तर झेपते, नाही तर झेपत नाही. आणि मग त्यात समाधान मिळालं पाहिजे. त्याला सात्विक समाधान म्हणते महाराज. आणि हे समाधान घेऊन जो निरुक्त येतो त्यावेळी महाराज श्रवण मनन निधी ध्यासन तत्वपदार्थ शोधन इथं पत्र आपल्याला द्यायला पाहिजे. म्हणजे मुमुक्षुत्व व्हायला पाहिजे. हो, त्याला शुभेच्छा म्हटली महाराज. शुभेच्छेतनं आपली सुरुवात आहे महाराज. हो, कुठंतरी महात्म्याला शरण जावावं, मी कोण आहे हे जाणून घ्यावं महाराज. आणि तसं आपण जाणून घेऊन निश्चय करावा आणि एकदा सदाच याची पावती फाडून टाकावी महाराज. याच्या ऋणातून आपण मुक्त व्हावं ही इच्छा ठेवून संतांना शरण जाणं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, असे तुम्ही सांगा, करा समाधान. म्हणजे समाधान चित्त तळमळायला पाहिजे का नाही? तळमळीचा परमार्थ आहे महाराज. तळमळ लागायला पाहिजे चित्ताला. मोक्ष तो प्राप्त होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. त्याच्यासाठी हे 2 दोष प्रयत्नाने घालवावे लागतात. आणि संतांच्या संगतीत राहून विवेकासहित वैराग्य संपन्न करायचं महाराज. विवेक पहिला जागा पाहिजे महाराज. आपल्या ह्या परमार्थ क्षेत्राला विवेकाची अत्यंतिक गरज आहे. विवेक तुमचा आला की वैराग्य तुम्हाला आणायची गरज नाही महाराज. विवेक हा वैराग्याला प्रसवतो महाराज. खरं विवेकातला आलेलं वैराग्य आहे. आणि विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणी नाही महाराज. आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही महाराज. मग तुम्ही देवाखंड जावा, इकडे जावा, देव कळणं ज्ञानच आहे ना. मग झालं ना. देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे, राहून दे की ब्रह्म बरे, राहून दे की झेपत नाही, देव तरी झेपतोय ना. देव तरी दुसरा कुठं आहे महाराज? देवाचे ऐक्य पाहुणे ह्याचे नाव भक्ती आहे महाराज. ज्ञानोत्तर खरी भक्ती आहे महाराज. म्हणून मुमुक्षुत्व प्राप्त करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हळूहळू तसा अभ्यास करूया महाराज. कारण का एक भगवंतानं आपल्याला ही संधी दिली आज. काय गुरुजी म्हणायचं आहे, आपण खरं भाग्यवान आहोत. या आळंदीत अशा क्षेत्रात देखील हा अगदी दुर्मिळ आहे. आता तिथं चैतन्य महाराजांचं यांचं आमचं चिदंबराचं प्रवचन होतं. केवढी माणसं असायला पाहिजे होती बाबा. मुचकीत दादा. का असं होतंय हो? झेपत नाही, अधिकार नाही, झेपत नाही महाराज. मोक्ष तो प्राप्त व्हावा महाराज. 4-5 प्रवचन सरताना त्याने सांगितलं महाराज काही नाही, गप बसावं आपलं निवांत. गप बसावं म्हणले. सगळा हा पसार आहे म्हणले. हो, जे जे होईल ते पहा. चला, मुमुक्षुत्व म्हणजे श्रवणाची ताकद येणं, शास्त्राचा विचार करणं, संतांच्या संगतीत राहणं आणि मीचा कोण विचार करणं. जगाचा विचार करायचा नाही महाराज.
त्या महाराजांना असं केलं, त्या महाराजांना तसं केलं, काही बघू नका तुम्ही. काय सगळीच अशी भ्रमिष्ठ आहेत असंही नाही महाराज. कुठेतरी बोलताना चुकतो महाराज, काय अडचण नाही महाराज. आणि काय गुरुजी 99% त्याचं बरोबर असतंय. आणि कुठेतरी बोलता आज तू चुकला बघ, अरे चुकू दे की, तू सुधारणा करून घे तुझ्यात, त्याच्या चुकीचं तुला काय करायचं. आपण ते चांगलं काही बघितच नाही महाराज. काय त्याचा आपला संबंध आहे. भाग त्याग रक्षणा करायची व्यासपीठ आहे ना, ते आपण बोलवलंय ना, त्या व्यासपीठाचा तुम्ही अपमान करू नका. काय म्हणे त्याने सांगा. नारदाची गादी आहे ती कीर्तनाची आणि प्रवचनाची व्यासांची गादी आहे महाराज. कोणी बसवा तिथं, बोलू दे, वेडवाकडं बोलू दे. रामकृष्ण हरी म्हणा, त्याची 4 शब्द आहेत ती चांगली घ्या, बाकीचं उडून टाका, काय त्याच्यात अर्थ नाही. 2 शब्द जर तुम्हाला चांगली मिळाली, पुष्कळ झाले की महाराज. परमार्थ करताना मुमुक्ष होत जावे. मुमुक्ष असतो तो मुक्त होतो. त्याला मुमुक्ष असतो तो, कारण का मोक्षाची इच्छा करतो. आणि मग काही जरी झालं तरी तितिक्षा त्याच्या ठिकाणी नांदत असते. कसला जरी प्रसंग असला महाराज तरी तो थांबत नाही, दुसऱ्याची वाट बघत नाही महाराज. काही बिरडी पिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाउनी निमिष ही त्याची अवस्था असते. काही तशा ही लंगा चित्त झोरत असे मुमुक्ष आहे तो मुक्त होतोच महाराज. कारण का त्याला गुरुजी आता गुरु हुडकायची गरज लागत नाही. सद्गुरू त्याला भेटतात येऊन. हो. विद्यार्थी असेल तर विद्या संपादन करून विद्वान होईल. बघा, विद्यार्थी असेल तर विद्या संपन्न करून विद्वान होईल, पण मोक्ष मुक्त होणार नाही. झालं. म्हणून लय विद्येच्या पाठीमागे लागू नये, आपल्या अज्ञान निवृत्तीच्या पाठीमागे लागावं. मी कोण आहे कळवून घ्यावं महाराज. विद्या संपन्न, विद्या आपण वाचस्पती होईल महाराज, पण मुक्त व्हायचा नाही. म्हणून तर दादाने आळंदीला आश्रम काढला, तेव्हा त्याचे नाव साधक आश्रम असे ठेवले. होय, साधक आश्रम. साधक म्हणजे साधना करणारा, साध्यासाठी येणारा. साधक आश्रम म्हणजे काय, साध्य जे आहे ना ते साध्य एक आपलं परब्रह्म आहे, आत्मा आहे, मोक्ष आहे, ते साधन करणारा, साध्य करणारा, त्याला साधक आश्रम म्हटले. साधकानं इथं ते यावं आणि साध्य करून घेऊन जावं. तिथं विचारायचं तू का आलायस म्हणून, पहिले विचारत होते. कीर्तन प्रवचनाला म्हणायची, बाहेर हो म्हणायची. काय लगीन झाले अजून काय ते जा बघतात तिकडे, कोणतरी आहेत नारळ घालतील ओट्यात काहीतरी करतील. मला मुक्त व्हायचं आहे म्हटलं, सेवा करायची आहे म्हटलं, तर मग थांबायचं मी थांबून घेतो ती. ते मी मधुगिरी मागून घेऊन हे होतं महाराज. मुक्त होण्याकरता जी जागा त्या साधक आश्रम म्हणावे. बघा, तेव्हा आपण आलं का, परमार्थात मुक्त होण्यासाठी जी जागा आहे ना त्याला साधक आश्रम म्हणायचं. मग आपण हाच हेतू ठेवून विचार करायचा महाराज, लक्षात ठेवायचं. हा विचार जिथं होईल, गुरुजी म्हणायचे तिथं मंदिर आहे म्हणाले काय हरकत नाही महाराज. आणि मंदिरात जर महाराज कॅसेटे चालत असतात, कशाचं मंदिर म्हणायचं. कीर्तनात देखील महाराज काय मर्यादा आहेत ना, मर्यादेनं कीर्तन बोलावं. कीर्तनाची काय मर्यादा, सगुण चरित्र परम पवित्र, तर अभंग वाचत राहा, कसं आहे बघा. तेव्हा आपण परमार्थात पडतो, तेव्हा मुमुक्ष होऊन पडावे. बघा, परमार्थात पडतो ना, तो मुक्त होतो. मुमुक्षु होऊन पडावं म्हणजे तो मुक्त होतो महाराज. म्हणजे अधिकार संपन्न करावा हळूहळू आणि मग परमार्थाच्या पाठीमागे लागावं. विद्यार्थी होऊन पडला तर तो विद्वान होईल. विद्यार्थी होऊन पडला तर विद्वान होईल. पण विद्वत्तेत न्यून्याधिकपणा असल्यामुळे काय होते माहितीये काय, आता काय मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, बरेचसे सगळे आता तिथे आचार्य आहेत महाराज, प्रत्येक शाखेत आहेत महाराज. मग एकापेक्षा एक आहे का नाही, न्यून्याधिक आहे तिथं. किती जरी गायचा पट्टीचा असला तर त्याच्यापेक्षा कोणतरी असतोच महाराज. वादक त्याच्यापेक्षा पण पट्टीचे आहेत. आणि त्यावेळी महाराज तिथं मान अपमान होते महाराज. हा, पण इथं मात्र मोक्षात न्यून्याधिकता का नाही, तर तो समभाव आहे, एकच आहे महाराज. इथं वेगळं काय नाही. आणि मग खरं समाधान जर कुठं असेल तर आत्मस्वरूपात समाधान आहे, तिथं वेगळं काय राहिलेलं नाही महाराज. हो, न्यून्याधिकपणा असल्यामुळे लाजवता येते, पण मुक्तीमध्ये लाजवता येत नाही. बघा,
बृहस्पती सारखे वक्तृत्व करणारे एकापेक्षा एक वरचढ कीर्तनकार पुष्कळ होऊन गेले, परंतु जोग महाराज व दादा यांचे कीर्तनाचा काही जोकच नाही, निराळा होता. हम्म. दादाने बोलण्याची भाषाच वेगळी आणि जोग महाराजांची ऐटच वेगळी. असे असूनही दादा म्हणाले, काशीला श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर गेलो होतो तेव्हा रस्त्यात एका विद्वानाने माझ्याबरोबर शास्त्रार्थ करून मला लाजविलेच. अशी विद्वत्ता सापेक्ष असते, पण मुक्तीत लाजवता येत नाही. मुक्तीत मात्र लाजवता येत नाही, विद्वत्तीत लाजवता येतं. हे बघ जातात आपल्याला एखादा प्रश्न विचारला, आमच्याकडे सगळं उत्तर आहे त्याचं, त्यावेळी गप बाबा मला काय कळत नाही म्हणायला लागतंय ना. हा असतंय ना एखादं. हा पण विद्वत्तीत असतं महाराज कमी जास्त, कारण का सर्वज्ञ एक वेदच आहे आणि ईश्वर आहे. तुम्ही आम्ही सर्वज्ञ नाही महाराज. काय नाही काहीतरी आपल्याला, अरे घरातलं खुरपं माहिती नसते, बायकोला विचारा म्हणाला. आणि त्यावेळी महाराजाची लाजीरवाणी झालं का नाही. पण महाराज परमार्थात मात्र तसं नाही, मोक्षात तसं नाही. मोक्ष समज आहे, तिथं विषमता नाही. कारण का सर्वांचं स्वरूप एक आहे, ती व्यापक आहे, सदा सर्व काळ आहे महाराज. ते अविनाश आहे महाराज, त्याच्यात न बदलणं हा त्याचा स्वभाव आहे महाराज. जसे 100 स्त्रिया एकमेकीला वस्त्रालंकार सौंदर्याने लाजवील, पण सुहासिनीपणात काय लाजवतील. होय, सुहासिनी सगळ्या सारख्याच असतात हो. मग ते अलंकारांना युक्त असून देत, नाहीतर नसून देत महाराज. तिच्या कपाळाला कुकुनी सुवासी नाही ना, ते त्याच्यात काय लाजवायचे महाराज. तुझ्या गळ्यात आहे तसंच माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणते ती. तसे मुक्तांचा जीव ब्रह्मैक्य व जगत मिथ्यत्वाचा निश्चय समान असतो. हो बघा, मुक्तांचा जगन्मिथ्या आणि ब्रह्मैक्य हा निश्चय झालेला असतो महाराज. म्हणून तिथं कुठलाही भेद राहत नाही महाराज. म्हणून संत कुणाचाही महाराज द्वेष मत्सर करत नाहीत, भेद करत. का अहो अभिस्थितीला ती प्राप्त झालेली असतात, भेदाला त्यांच्या ठिकाणी जागाच राहिलेली नसते महाराज. कारण का व्यापकत्वावर ते प्राप्त झालेले असतात महाराज. सार गोष्ट प्रत्येक इंद्रिय मन बुद्धी ही आपापल्या उपाधीप्रमाणे परमात्मा प्रकाश घेऊन पंचविषयाचे प्रकाशन करतात. ती मन बुद्धी इंद्रिय परमात्म्याला प्रकाशन करू शकत नाहीत. हीच गोष्ट अधिक करून सांगतात. विश्व नाही कोणाही, जया प्रमेत्वाची नाही, तया स्वप्रकाश काही प्रमाण होय.